सगळ्यांच्या मनात असणारे प्रश्न तो मी एकदाच विचारून टाकणार आहे की किरीट सोमय्यांची पत्नी या नजरेतून लोकांनी बघितल्यामुळे लेखिका मेधा किरीट हिच्यावर अन्याय झाला असं तुला वाटतं का? अत्यंत. स्वर्ण लगेच दुसरीकडे जाऊ. मुंबई का दिल्ली? दिल्ली. कारण असं आहे ना की मी आधी तुला म्हटलं, एक तर मी महत्वाकांक्षी आहे, पॉवर सॅव्ही आहे, त्यामुळे जिथून पॉवर हलवता येते ते मला आवडतं. कोकांची मुलगी जेव्हा सोमय्यांच्या घरात गेली तेव्हा मराठी आणि गुजराती मुळात आधी 2 भाषा आल्या. आपने तो कहिए कि दरिया सी मौज माने ऊपर थी कुदरत नीरनु छे. थैंक यू નથી થતું કે મને તો મન થાય છે પણ મને એટલી ભાષા એટલી સરળતાથી સહજતાથી નથી લખતા આવડતી. किंवा तुमचा कोणाचाही मुलगा ते म्हणतात स्पेस पाहिजे, स्पेस पाहिजे, पण आपल्याला तर काही कळत नाही स्पेस पाहिजे म्हणजे. हो की नाही? आपल्याला स्पेस म्हणजे फक्त आकाश दिसतं. ते झोपडपट्टी पासून ते रोजगारापर्यंत हा जो मधला भाग आहे ना, तिथे शिक्षण हे पुरेसं पडत नाही. मला खूप भरपूर मजा वाटली आणि अत्यंत चांगला कार्यक्रम म्हणतात तशी आज आणि थेट भेट देखील आहे आमची चाललेली. खरं तर भाजप किंवा संघ सोडून जर दुसऱ्या कुठल्या एका नेत्यावर तुला जर पुस्तक लिहायला सांगितलं तर तू कुठला नेता निवडशील? इंदिरा गांधी. आणि एक बाई म्हणून मला तिच्याबद्दल खूपच आकर्षण वाटत राहिलं आणि आपण तिच्यासारखं व्हावं असं लहानपणी वाटत असे. मग नंतर विचार जेव्हा प्रगल्भ झाले तेव्हा तिच्यासारखं होऊ नये असंही वाटायला लागलं. आजकाल असं दिसतं की एखादा नेता सत्तेवरनं खाली उतरला तर त्याच्याकडे कोणी बघेलच असंही नाहीये. तर मला असं विचारायचं की ओव्हरऑल हा कशामुळे झालेला आहे, परिणाम म्हण किंवा हा बदल कशामुळे झालाय? आज कोणीच आमच्याबरोबर माझ्या टीम मधलं नाही आहे आणि माझी बायको येऊन हे सगळं बाकी हँडल करते. त्यामुळे मानसी तुझंही पब्लिकली आभार मुद्दाम मानतोय. ते फार महत्वाचे असतात मानणं सगळ्या ह्याच्यात. आणि सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो. नमस्कार. डॉक्टर आशुतोष जावडेकर बुक ब्रो आज काय घेऊन आलाय हे तुम्हाला लगेच इथे कळत असेल. आपल्या शेजारी खूप मोठ्या लेखिका आहेत, खूप मोठ्या राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात देखील काम केलेल्या अशा त्या व्यक्ती आहेत आणि त्या आहेत डॉक्टर मेधा सोमय्या, ज्यांची पुस्तकं मेधा किरीट या नावाने येतात. पण आजच्या मुलाखतीत मी अहोजाहो खूप करणार नाही आहे, कारण आमचा घरोबा अनेक वर्षांचा, मी लहानपणी म्हणजे लहान माझं 2-3 वर्षाच्या आठवणींपासून मी मेधा मावशी असंच म्हणतो आणि त्याच्यामुळे आज संवाद साधताना मी तसंच बोलणार आहे. तिची फार सुंदर पुस्तकं आहेत, त्यावर आपण आता येणार आहोत एक एक पुस्तकावर. पण मला आधी सांगायला पाहिजे मी आता कुठे आणि हे काय चाललंय. मी आता पुण्यामध्ये सिंहगड रोड जर तुम्हाला माहित असेल, जो आता ट्रॅफिकसाठी जास्त बदनाम झालाय, पण त्याच्या गल्लीबोळात खूप चांगले लोक राहतात आणि चांगल्या सोसायटी असतात. तर तिथे सनसिटी नावाची खूप मोठी आणि खूप जुनी खरं तर सोसायटी आहे आणि या सनसिटीच्या छोटेखानी आणि छान हॉलमध्ये आहोत आणि माझ्या आसपास तुम्ही नंतर बघाल एक खूप छान सगळी उत्साही प्रेक्षक मंडळी आहेत. त्यामुळे त्या सगळ्या मंडळींना आधी मी मुळात पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो, तुम्हाला अभिवादन करतो आणि बुकब्रोचे जे आपले आता खरं जगभरातनं एपिसोड बघणार आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि आजच्या एपिसोडला सुरुवात करतो. मेधा सोमय्या यांची एक जी ओळख आहे ती आता आपण पटकन बघूया एका छोट्या व्हिडिओमधून. डॉक्टर मेधा सोमय्या यांच्यासोबतचा आजचा बुकब्रोचा हा संवाद तुम्हाला नक्की आवडेल. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात अनेक दशके कार्यरत असलेल्या मेधा सोमय्या उर्फ लेखिका मेधा किरीट यांची आज आपण भेट घेणार आहोत लेखिका या रूपात. त्यांनी अनेक राजकीय चरित्र लिहिली आहेत. सुमित्रा महाजन असतील, सुषमा स्वराज असतील, अरुण जेटलीजी असतील. परंतु त्यांचं उद्गार सारखं जे पुस्तक आहे, जे त्यांच्या एकंदर समाजकारणाची एक जे अनुभवांची व्याप्ती आहे ते मांडतं. उद्देश सारखं पुस्तक त्यांनी जे PhD केलेलं झोपडपट्टी, पुनर्वसन आणि राजकारण त्यावरती सांगतं. अशा या अतिशय वेगवेगळ्या विषयांवर लिहिणाऱ्या लेखिका, समाजात आणि समाजाशी घट्ट नाळ रोवून लेख लिहिणाऱ्या लेखिका मेधा सोमय्या उर्फ मेधा किरीट यांच्यासोबतचा आजचा बुकब्रोचा हा आता एपिसोड आपण बघूया. मेधा मावशी, तुझं बुक ब्रो मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. खूपच स्वागत मी तुझं करते, कारण की मला आठवतंय माझ्या पहिल्या पुस्तकाचा जो कार्यक्रम होता तेव्हा आशुतोष जावडेकर हे आले होते आणि मी त्याला आशूच म्हणणार आहे कारण की तो मला मेधा मावशी म्हणतो आणि आज अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी आशूच म्हणते. तर त्यांनी त्याच्यावरती प्रास्ताविकही लिहिलं होतं
आणि त्यामुळे त्याला माझ्या लेखन प्रवासाची पूर्णतः जाण आहे. आणि आज त्यांनी मला बोलावलं म्हणजे हा माझाच सन्मान आहे असं मी म्हणते. आणि त्याचप्रमाणे त्याला आशीर्वादही द्यायला आले, कारण की त्याचा 100वा एपिसोड करायला कोणीतरी खूप छान माणूस मिळावा. थँक्यू सो मच. मेधा मावशी, एक पहिलाच जो मला तुला प्रश्न विचारायचा आहे तो हा, की तू चळवळीत होतीस, राजकारण आणि समाजकारण हा तुझा नेहमी एक भाग होता, अध्ययन आणि अध्यापन हाही तुझ्या आयुष्याचा एक मोठा भाग होता, पण आपण लेखिका ही जाणीव, हा साक्षात्कार तुला कधी झाला? लेखिका म्हणून मला लेखन चांगलं करता येतं असं लहानपणापासून वाटायचं, कारण माझ्या रसग्रहणाला 10 पैकी 9.5 वगैरे मार्क मिळत असत. परंतु लेखिका आहे असं मला जाणवलं ते 1999 नंतर. सुरुवात मी केली होती, परंतु माझं पहिलं जे पुस्तक प्रसिद्ध झालं, जे तुझ्या उपस्थितीत झालं, ते 2015ला झालं. आणि 2015ला माझी बहीण मंजिरी, तिने काही माझे असे चुटपुट जे लेख होते ते तिने एकत्र केले होते आणि ती माझ्या सारखी पाठी लागली होती की तू लिही तू लिही तू लिही. आणि तशी मी लेखिका झाले. पण सर्वात पहिलं माझं जे लेखन आलं ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये लाल किल्ल्यावरून 1977 साली. आम्ही आणीबाणी नंतर जेव्हा जनता पार्टीची स्थापना झाली आणि जेव्हा जनता पार्टीचं तिथे सरकार आलं, त्यानंतर युवक चळवळीतला एक भाग म्हणून माझं लेखन तिथे प्रसिद्ध झालं. आणि तुम्हाला गंमत सांगते आशू, त्याचे मला 75 रुपये मिळाले बरं का. क्या बात है, क्या बात. म्हणजे आधी मुळात 2 अचिव्हमेंट्स आहेत इथे, की त्या काळात सोशल मीडिया नसताना महाराष्ट्र टाइम्स मध्ये मुळात एका तरुण लेखिकेचा लेख प्रकाशित होणं, आणि आता किती रुपये मिळतात जाऊ दे, आपण चर्चाच करायला नको. त्या पार्श्वभूमीवर थेट 75 रुपये मिळणं, ते जपून मोठी अचिव्हमेंट होती. क्या बात, पहिली कमाई होती ना माझी. आपण तुझ्या तरुण वयाकडे आणि लहान वयाकडे चाललोय तर तिथे येतो की मुळात लेखनाची एखाद्या माणसाला आवड असते तर त्याच्या आधी वाचनाची आवड असते सगळ्यात पहिल्यांदा. तर तुझं घरात, म्हणजे तू आणि मंजिरी मावशी, तुम्हाला दोघींनाही वाचनाची आवड होतीच? घरात पुस्तकं होती? काय होतं वातावरण? माझ्या घरात वडिलांना खूपच आवड होती. संघाचं वातावरण असल्यामुळे संघाचं प्रत्येक पुस्तक हे जवळपास आमच्या घरामध्ये असायचंच. आणि वाचनाला म्हणजे असं छूत अछूत असं काही नव्हतं. जे समोर येईल ते वाचायचं. कामसूत्रापासून सगळं वाचलं. बरं, क्या बात. म्हणजे काही त्याच्यामुळे वडिलांनी कधी नाही म्हटलं नाही, आईने कधी नाही म्हटलं नाही. बघा, करा, स्वतःच स्वतः अनालिसिस करा आणि स्वतःचे स्वतः निर्णय घ्या. त्यामुळे वाचन इतकं अफाट झालं की माझी परीक्षा संपली 4थी 5वी नंतर की आमची एक आजी होती, नानांची आजी. मी आई त्रास देते म्हणून माझं सगळं गाशा गुंडाळायची, सायकलवरती ती आजीकडे जायची. 4 दिवस फक्त पुस्तक वाचन, जेवण, झोपण. क्या बात, क्या बात. तू अनेक नेत्यांची चरित्र लिहिलीस. म्हणजे सुषमा स्वराजांचं आहे किंवा अरुण जेटलींचं आहे. आता मला वाटतं सगळ्यात लेटेस्ट आहे ते सुमित्राताई महाजनांचं सगळ्यात लेटेस्ट आलेलं आहे. लेटेस्ट आहे ते अरुण, लेटेस्ट आहे ते जेटलींचं आहे. त्याच्या आधी ताईंचं आलं आणि अगदी पूर्वी अडवाणीजींचंही काही तू छोटंसं बहुतेक लिहिलं होतं. एकंदर राजकीय नेत्यांचं आयुष्याचा प्रवास हा या लेखिकेला काहीतरी फॅसिनेटिंग वाटत असला पाहिजे. आणि खेरीज तो लेखिकेने नुसता दुरून नाही, जवळनं देखील अनेकदा या नेत्यांशी भेटून बघितलेलं आहे. खरं तर ही सगळी जी पुस्तकं तू लिहिलीस, चरित्र लिहिलीस, तर त्याचे मला 2 छोटे प्रश्न आहेत त्याच्यात. एक म्हणजे ते लिहिताना तुला उलट वेगळं आव्हान वाटलं का? कारण उलट जास्त माहिती असलं की आपल्याला आव्हान असतं पुस्तकात लिहिणं, हा पहिला भाग. आणि दुसरं म्हणजे जर ते नेते, जर आता जेटलींचं उशीर आहे, पण समजा ते सुमित्राताई आहेत, जे हयात असलेले नेते होते, त्यांना ते पुस्तक वाचल्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या? उत्तमच प्रश्न आहे आशू. पण ह्या प्रश्नाची व्याप्ती फार मोठी आहे. मी थोडक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न करते. आणि त्याच्यामध्ये तू एक उल्लेख करायचा राहिला, जे पुस्तक तू नेमकंच वाचलं नाही. मी शिक्षिका असल्यामुळे जे नाही तेच आठवतं. ते सखी सूत्र, ज्याच्यामध्ये आई वडिलांबद्दल लिहिलेलं. अच्छा, हो, हे मी वाचलं नाही. आणि पहिलंच मगाशीच सांगितलं इथे सगळ्यांना की एकच पुस्तक वाचायचं राहिलं, सखी सूत्र. त्याच्याबद्दल आधी सांगते आणि मग सखी सूत्रामध्ये माझ्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत, ज्या आम्ही आणीबाणीपासून एकत्रित होतो संपूर्ण देशभरातल्या, आणि 14, तर त्यामुळे त्याच्यामध्ये अशा 15-16 मैत्रिणींचा माझ्या संपूर्ण लेखनाचा तो व्याप आहे म्हणायला लागेल, किंवा पसार आहे, क्षितिज आहे असं म्हणा तुम्ही. आणि त्या तेवढ्याच तोलामोलाच्या आहेत. वा, म्हणजे कदाचित त्यांच्या पतीपेक्षा पण जास्त तोलामोलाच्या आहेत. आणि म्हणून त्यांनी पतीला आपल्या खांद्यावर उचलून धरले. क्या बात, जबरदस्त.
मस्त मस्त. म्हणून त्याच्या आईचं मला कौतुक करावं असं वाटतं की त्याची आई पण तेवढीच प्रतिभावान आणि कर्तृत्ववान आहे. आणि आमचं ते कमल सखी मंच होतं, त्याच्यावर आधारित हे पुस्तक त्यावर आहे. आधारित पुस्तक. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. राजकीय नेत्यांमध्ये मी फक्त भारतीय जनता पार्टी आणि संघाच्या संबंधित लोकांची लिहिलं, कारण की तो माझा एक म्हणायचं कमिटमेंट होती, कर्तव्य होतं. मला असं वाटतं की सगळं कुठल्याही गोष्टीचं हे दस्तावेजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. आणि आतापर्यंत जे आपण चरित्र म्हटली ना, तर ती फक्त गांधीयन टू नेहरूयन म्हणजे त्यांच्या पद्धतीच्या नेत्यांबद्दल लिहिलं गेलेलं आहे. मग संघाचा हेतू काय की प्रसिद्धी परांमुख होता, म्हणून आपण लिहिलं नाही गेलं. पण त्या काळात मी नव्हते, पण ज्या काळात मी आहे, ज्यांना मी बघितलं, त्यांचं दस्तावेजीकरण करायचं हे मी ठरवलं. म्हणून त्यांची पुस्तकं मी लिहिली आणि मला त्याचा अतिशय आनंद झाला. तू म्हणतोस तसा तणाव तर खूप आला, की संशोधन प्रचंड प्रमाणात करावं लागलं. इथे प्रसाद भागवत बसलेत, आम्ही अरुण जेटलींच्या पुस्तकाच्या त्यांचे जे लेख आहेत ते वाचून त्याचं मराठीकरण करणं म्हणजे एक अत्यंत उपद्व्याप झाला असं झालेलं होतं ते. कारण की त्यांचं इंग्लिश इतकं भारी होतं मुळात, आणि त्याचे तसेच्या तसे शब्द मराठीत सापडणंही मुश्किल होत होतं. त्यामुळे आम्हाला ते असं फारच बारकाईने करावं लागतं, कारण की आपल्या हातात चुका होऊ नयेत याच्यासाठी 100-200% प्रयत्न करावा. सुमित्राताईंच्या पुस्तकामध्ये सुमित्राताईंनी स्वतः भाग घेतला होता. एकच प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये मी तुला सांगते, ते म्हणजे सुमित्राताईंना कोणीतरी विचारलं की ही कोण मेधा किरे, कुठच्या कुठे आपण कधी बघितली पण नाही तिला, तुम्ही कसं काय पुस्तक लिहायला परवानगी दिलीत? तर त्यांनी सांगितलं मी तिचे लेख वाचले, कारण सखीसूत्राचं प्रस्तावना त्यांनी लिहिली. तर त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की माझी आणि तिची विचार करण्याची पद्धत एकच आहे. क्या बात, क्या बात. आणि त्यांनी प्रत्येक शब्द आणि शब्द वाचून जिथे नको तिथे काटला, जिथे हवा तिथे घातला. अतिशय उत्तम रीतीने त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि आजही त्या माझ्याकडे राहायला वगैरे येतात. म्हणजे मला असं वाटतं की याच्यामुळे माझं काय म्हणायचं, मला एक मावशी मिळाली, आत्या मिळाली, किंवा माझं नातेवाईकांचं जे हे होतं परिघ होता तो वाढला या सगळ्यांमध्ये काम. क्या बात आहे. आता एक अगदी या विषयातनं पुढे जाता आता एक की भाजप किंवा संघ सोडून जर दुसऱ्या कुठल्या एका नेत्यावर तुला जर पुस्तक लिहायला सांगितलं तर तू कुठला नेता निवडशील? इंदिरा गांधी. हे महत्वाचं. आणि का लगेच आता सांगू? येस, कारण की इंदिरा गांधींची मी भयंकर फॅन होते. मी कधी मत नाही दिलं, परंतु मी भयंकर फॅन होते. कारण की एक बाई, भले तिचे वडील कोणीही असोत, कोणीही जरी मोठा माणूस असेल ना, आणि त्याची जी मुलं असतात ना, त्यांना जे जे काही सहन करावं लागतं ते मी माझ्या घरात बघत होते पहिल्यांदा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की त्या बाईंनी सगळ्यांवर मात करून स्वतःचे ते म्हणजे एक स्ट्रेचर म्हणायचं ना, एक प्रतिमा उत्पन्न केली. तिने चुकीचे निर्णय घेतले, तिचं हे वाईट होतं, जे काय असेल ते असेल, पण व्यक्ती म्हणून आणि एक बाई म्हणून मला तिच्याबद्दल खूपच आकर्षण वाटत राहिलं. आणि आपण तिच्यासारखं व्हावं असं लहानपणी वाटत असे, मग नंतर विचार जेव्हा प्रगल्भ झाले तेव्हा तिच्यासारखं होऊ नये असंही वाटायला लागलं. खरं. पण क्या बात आहे. मला वाटतं हे कुठल्याही चांगल्या लेखकाकडे मुळात एक ना वैचारिक खुलेपणा असतो, आणि तो तुम्ही आता इथे बघितला असेल की असा ट्रिकी प्रश्न मी विचारला आणि त्याच्यावर तिने कसलेल्या स्पोक्सपर्सन सारखं उत्तर दिलं लगेच एका मिनिटात. स्पॉन्टेनियस होतं ते. मुळात आधी अध्ययन आणि अध्यापनात होतेस सगळ्या ह्याच्यात. म्हणजे मला आठवतंय मी 12वीत असताना तुझ्याकडे केमिस्ट्रीचा पेपर घेऊन एकदा आलो होतो, आणि तू कुठल्या तरी त्यावेळीच्या कॉलेजच्या तुझ्या सरांकडे वगैरे मला घेऊनही गेले होतीस. त्यामुळे केमिस्ट्री आधी, आणि मग त्याच्यानंतर एकदम टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारख्या प्रख्यात सगळ्या एका इन्स्टिट्यूटमधनं समाजशास्त्र आणि त्याच्या अनुषंगिक जे सगळे आहेत अध्ययनाचे धागे, तर पहिल्यांदा आधी अध्ययन आणि नंतर अध्यापन असं दोन्ही. तू प्रोफेसर आहेस टाटा चेअर ऑफ टाटा इन्स्टिट्यूटची. अशा पद्धतीचं सगळं जे एक अकादमीय देखील जग असतं ते तू नीट अनुभवलंस. मला मुद्दाम आवर्जून तुम्हाला सांगायला आवडेल या संदर्भात की मेधा सोमय्या यांचा जो PhDचा विषय, तर तो झोपडपट्टी पुनर्वसन आणि त्याच्या अनुषंगाने असलेलं राजकारण, बरोबर ना? साधारण म्हणजे ते टायटल कॉम्प्लेक्स असणार, पण झोपडपट्टी पुनर्वसन हाच अधिक कॉम्प्लेक्स विषय 2-3 PhDचा, आणि त्याचं राजकारण हा विषय घेतलेली ही व्यक्ती आपल्या समोर आहे. उद्देश पुस्तक आहे, त्याच्यात त्याचं ग्लिम्सेस येतात. मला असं नेहमी वाटतं की एकतर याचं तू अजून विस्तारून, कारण आजही ती निकड आहे. सगळी गावं शहरांमध्ये
जायला बघतायत. सगळी शहरं शहरांमध्ये जात आहेत आणि जिथे शहर मोठं होतं तिथे झोपडी येते, जिथे झोपडी येते तिथे झोपडी पुनर्विकास करायला सगळी बिल्डर लॉबी अख्खी तयार असते. त्यामुळे तिथे राजकारण येतं आणि हा फार महत्वाचा तू विषय सगळा घेतला होतास. तर त्या संदर्भात उद्देश या पुस्तकाविषयी आणि एकूण या निमित्ताने तू काय काय ऑब्झर्व केलंस हे जरा सांगशील? उद्देश हे पुस्तक म्हणजे मला असं वाटतं माझ्या मेंदूने लिहिलेलं आहे. वा वा. उद्गार हे पुस्तक हे माझ्या मनाने लिहिलेलं आहे, हृदयातनं आलेलं आहे. आणि उद्देश हे मेंदूतनं किंवा डोक्यातनं आलेलं आहे. त्याचं कारण असं झालं की मी सामाजिक काम करायचे. तर मी काम करताना आम्ही झोपडपट्टी मध्येच काम करायचो, कारण की किरीट सोमय्या म्हणजे माझे पती आणि त्यांच्या बरोबरीने मी काम करत होते. तर जेव्हा जेव्हा ते काम करायचे म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं तिथे जास्त करून झोपडपट्टीमध्येच राहणारे लोक होते. तर एका प्यायलेल्या माणसाने मला सांगितलं, आम्ही तिथे हिपॅटायटिस बी चे कॅम्प्स घेत होतो आणि हिपॅटायटिस बी ला आम्हाला लिम्का बुकला हे पण पारितोषिक मिळालं, युवक प्रतिष्ठान म्हणून. तर तिथे त्या माणसाने सांगितलं, काय ताई तुम्ही पण कशाला हे सगळं करत बसता म्हणे, आमच्याकडचे दादा आहेत ते आमच्याकडे येतात, स्वतः पैसे खातात आणि आम्ही जे घरी पैसे नेणार असतो ते स्वतः घेतात, ते ठेल्यावर बसून दारू पितात आणि आमच्या घरात मुलांना दूध पण नाही. तर ते कुठेतरी मला झोंबलं आणि मी म्हटलं आता ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणून माझी पीएचडी झाली. त्यावेळेला म्हणजे मी होते केमिस्ट्रीचे प्राध्यापका. मग मला त्याच्यात बऱ्याच गोष्टींमध्ये जाऊन परीक्षा द्याव्या लागल्या, ICSSR बरंच फेलोशिप वगैरे करून मग मला ते अभ्यास करता आला. आणि त्याचे जे अभ्यासाचे जे विषय होते त्या विषयांवर मी सातत्याने लेख लिहित गेले. म्हणजे ते खरं म्हणजे अवघड काम होतं. आणि म्हणून ते जे मला दिसलं ना ते मला इतकं अस्वस्थ करणार होतं की जोपर्यंत मी लिहित नाही ना तोपर्यंत मला स्वस्थता मिळत नव्हती. आणि म्हणून ते उद्देश हे पुस्तक लिहिलं गेलं. आणि त्याच्यामधनं मग कौशल्य विकासाकडे मी गेले. आणि कौशल्य हे म्हणजे बघा तुम्ही एक थोडा ही साखळी आहे. लोक झोपडपट्टीमध्ये काय येतात तर ते आशा धरून येतात कोणतरी. इट इज अ स्टेपिंग स्टोन. आपल्याला ते वाटतं नकोसं पण त्यांना ते फार आवश्यक असतं. ते झोपडपट्टीपासून ते रोजगारापर्यंत हा जो मधला भाग आहे ना तिथे शिक्षण हे पुरेसं पडत नाही. आणि आपल्याकडची जी म्हणजे एकंदरीत मानसिकता आहे ती काय म्हणतात त्याला 12 बलुतेदार असं जर का तुम्ही गृहीत धरलं तर ती कौशल्यावर आधारित आहे. आपल्या जीन्समध्येच कौशल्य आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणते की आपण जे म्हणतो ना की सामाजिक दृष्ट्या अस्पृश्य असं न म्हणता म्हणजे SC त्याला मी असं म्हणते की ती जे त्या ज्या जाती आहेत त्या स्किल्ड जाती आहेत. दे आर नॉट सोशली, त्या स्किल्ड आहेत. त्या ब्रिटिशांनी आपल्याला सोशली निग्लेक्टेड केलं पण आपण सोशली निग्लेक्टेड नाही आहोत. आपलं कौशल्य हे वेगळं आहे आणि ते दाखवावं लागेल. आणि म्हणून ते सगळं उद्देश झाला. जरा जास्त उत्साहाने बोलली असेल पण तो माझा काय म्हणतात कळकळीने तळमळीने विषय केलेला म्हणून. क्या बात आहे, क्या बात आहे. आता याच धाग्यात तू आता उल्लेख केलास किरीट सोमय्या पती असण्याचा आणि आता तुझी तळमळही सगळ्यांनी इथे आणि इथे देखील बघितली. तर मला एक सगळ्यांच्या मनात असणारे प्रश्न तो मी एकदाच विचारून टाकणार आहे की किरीट सोमय्यांची पत्नी या नजरेतून लोकांनी बघितल्यामुळे लेखिका मेधा किरीट हिच्यावर अन्याय झाला असं तुला वाटतं का? अत्यंत. आणि का लगेच काय वाटतं तुला असं काय झालं? आता तू एकच प्रश्न विचारलास. अरे उत्तर देते मी. काय असतं सांगू का, दही हंडी सारखं आहे. ते माणूस जो फोडतो हंडी त्यालाच श्रेय मिळतं. त्यामुळे ते किरीट सोमय्यांना मिळतं आणि आपल्याला मिळत नाही याचं मला दुःख होतं कारण मी अत्यंत महत्वाकांक्षी बाई आहे. त्याच्यामुळे तसं मला फार असं हे नाहीये की बाबा आपल्याला मिळालं नाही आपण त्याग वगैरे करतो असलं काही मला वाटत नाही. त्यामुळे मला त्याचं दुःख होतं अजूनही आहे. पण त्याच्याच बरोबर काही लाभही आहेत. कुठलीही गोष्ट एका ह्यानी येत नाही. ती ग्रे असते, व्हाईटही असते आणि ब्लॅकही असते. तर त्याच्यामुळे त्यांच्यामुळे मग ते लाभ आहेत पण ते लाभ घेण्याची माझी वृत्ती आहे का तोही एक महत्वाचा भाग आहे. हा तिथे एकाच ठिकाणी फक्त मी त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेतला ते म्हणजे पॉलिटिकल कनेक्शन्स वापरण्यासाठी की त्यांना त्यांची मला भेट हवी आहे म्हणून मग आम्ही तुमच्याकडे येतो. ह्याच्या पलीकडे आपण त्यांचा लाभ नाही घ्यायचा असं मी ठरवलं. आणि त्याच्यामुळे इन अ वे बघायला गेलं तर माझ्याशी मी प्रामाणिक राहिले.
क्या बात. आणि ते दोन्ही आहे. तुलाही तेच अनुभवायला आलं असेल, प्रत्येकाला हेच येतं. मोठ्या वृक्षाखाली लहान वृक्ष वाढताना थोडा त्रास होतो, पण थोडंसं सूर्यप्रकाशाच्या दिशेने जावं लागतं. वा, क्या बात आहे. किंवा असंही आता मला असं तुझं आता उत्तर ऐकताना आधी दोन गोष्टी तर चांगल्या वाटल्या, सगळ्यांना वाटल्या असतील की एकदा अशा पद्धतीचा ऍडमिटन्स एवढं कोणी थेट बोलणारे नाही, इतकं गुळगुळीत उत्तर नाही तर आपल्याला याच्यावर मिळालं असतं की नाही नाही किरीटजी कशी मला मदतच करतात लेखनाला. म्हणजे मला तेच होतं अपेक्षित खरं तर उत्तर, आणि थोडंसं तो करतो, करतोच थोडंसं करतो. थोडीशी झापण, थोडीशी. पण एक मी नक्की सांगू शकेन की किरीट काकांनी उद्गारच्या प्रकाशन समारंभाच्या वेळेलाही जे भाषण केलेलं, किंवा अगदी आत्ता आपला बुकब्रोचा आहे त्याचंही जे त्यांनी रील जे प्रेमाने बनवलं होतं, तर त्याच्यात एक वेगळ्या पद्धतीचं त्याला एखाद्या नवऱ्याला आपल्या पत्नीच्या प्रतिभेची जाणीव असणं हे देखील मला वाटतं त्यासाठी आपण किरीट काकासाठी एक टाळ्या करायला पाहिजे. 15 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाविषयी तू आता मेधामावशी सांगितलंस, जिथे मी त्या कार्यक्रमात होतो, तो कार्यक्रम सगळ्यांना मला सांगायला पाहिजे, मुलुंडला एवढा प्रसन्न वातावरणात एकतर झाला होता, आणि अमृता फडणवीसजी त्या दिवशी होत्या मला आठवत आहे, आणि भाषणं सगळ्यांची छान झाली होती, आणि अत्यंत उत्साही आणि सजग प्रेक्षक वर्ग होता, त्या भरगच्च गर्दी होती, आणि मला तो आठवतो की वन ऑफ द बेस्ट पब्लिशिंग इव्हेंट्स आय हॅव विटनेस्ड, आय हॅव अटेंडेड, अशा पद्धतीचा तो होता. उद्गार हे फार महत्वाचं पुस्तक मला स्वतःला वाटतं. मेधा सोमय्या यांचं उद्गार या तुझ्या अत्यंत उत्तम मला आवडणाऱ्या पुस्तकाविषयी तू सगळ्यांना आणि आपल्या बुकब्रोच्या जे अदृश्य प्रेक्षक आहेत त्यांनाही काय सांगशील? उद्गार हे नावाप्रमाणेच माझ्या मनातलं जे काही आहे, आलेले विचार ते कागदावर उतरवणं एवढा एकमेव त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो एक मापदंड होता. त्यामुळे मी काही ते छापायचं वगैरे अशा पद्धतीत काही लिहिलेलं नव्हतं, पण नंतर ते छापता आलं, रेडिओवरती आलं. बरंच उद्गार बालक, ते लहान मुलांसाठीचे जे लेख आहेत ते एकत्र करून त्याच्याविषयी आहे. उद्गार पालक म्हणजे पालकांचं, म्हणजे आता श्रुतीच उदाहरणार्थ घ्यायचं झालं, किंवा माझा मुलगा किंवा तुमचा कोणाचाही मुलगा, ते म्हणतात स्पेस पाहिजे, स्पेस पाहिजे. पण आपल्याला तर काही कळत नाही स्पेस पाहिजे म्हणजे. हो की नाही? आपल्याला स्पेस म्हणजे फक्त आकाश दिसतं, आणि त्यांना स्पेस म्हणजे त्यांची खोली आणि त्यांचं काय म्हणायचं पलंग आणि एवढाच दिसतो. ते ठीक आहे, म्हणजे नक्की काय तर त्याच्या संदर्भात म्हणजे असे पालक मध्ये आहेत. त्याच्यानंतर एक आहे ते मी भारतावरून भारतातल्या भारतात जे फिरले आहे ते उद्गार स्वदेश, आणि मग उद्गार इंडेरिका. मी भारताच्या बाहेर अमेरिकेला जेव्हा गेले तेव्हा रोज मी लिहित होते. त्या दिवशीचा रोजनीशी लिहिण्याच्या ऐवजी लेख लिहित होते, आणि त्याचे जे लेख आहेत ते इंडेरिका म्हणून. त्याच्यामध्ये एक असं उदाहरण म्हणून सांगते आशुतोष, की आम्ही आतमध्ये शिरलो, विमानात आम्ही सगळे एकत्र होतो, विमानाच्या बाहेर पडलो, कस्टमच्या लाईनीत आम्ही दोन वेगवेगळे झालो. आमचा भारत झाला आणि त्यांचा अमेरिका झाला, आणि तिथपासून जी सुरुवात झाली, कारण की तिथे एक अशी अदृश्य असा भिंतच उभी राहिली, आणि ते मला फार असं खटकलं म्हणा, जाणवलं म्हणा, असं काय झालं. ते इंडेरिका, आणि शेवट म्हणजे अवांतर. म्हणजे काय, आता उदाहरणार्थ डुलकी, फोडणी, असे विविध लिहिलेले आहेत. आता फोडणीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ना, ते किती प्रकार आहेत आणि त्याचा काय उपयोग होतो ते पण त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. आणि मग तोंडाची फोडणी कशी असते, म्हणजे स्वयंपाकघरातली फोडणी ते राजकीय फोडणी वाया तोंडातली, असे सगळे जे आयाम आहेत ते नव्या महाराष्ट्र सरकारच्या हिंदी सक्तीमुळे सगळा वादग्रस्त हा विषय झाला असताना, की ओकांची मुलगी जेव्हा सोमय्यांच्या घरात गेली तेव्हा मराठी आणि गुजराती मुळात आधी दोन भाषा आल्या. तर तुझ्यातल्या लेखिकेला हे जे तू गुजराती उत्तम बोलते समजतं सगळं, तुला सगळ्यांनाच माहिती, तर तुझ्यातल्या लेखिकेला त्याचा फायदा झाला का, या भाषांचं ज्ञान असण्याचा, गुजरातीचाही? नक्कीच फायदा झाला, कारण की तोपर्यंत मी फारात फार मराठीशी जास्त संबंधित होते. मग त्यानंतर मला गुजराती भाषा शिकावी लागली, आणि ती का शिकावी लागली, एक जरा गमतीशीर उत्तर देते, फार सिन्सिअरली घेऊ नका. मला वाटायचं हे लोक माझ्याविषयी काय बोलतात, शिव्या तर नाही म्हणून मी गुजराती शिकले, आणि मग नंतर मला त्याची आवड लागली, आणि नंतर मग मी म्हणजे माझ्यावरती गुजराती लोकसाहित्याचा अतिशय खूपच छान परिणाम आहे. गुजराती लोकसाहित्याचा खूप डायरो म्हणून म्हणतात त्याला. काय म्हणतात? डायरो. डायरो. भाट आणि चारण आणि गडवी असे त्यांच्या त्या ह्या आहेत, आणि त्याच्यामध्ये ते लोक फार उत्कृष्ट असं लोकसाहित्य निर्माण करतात. झवेरचंद मेघाणी नावाचे एक कवी आहेत, लेखक पण आहेत गुजरातचे. ते असं म्हणतात की गुजराती लोकसाहित्य म्हणजे काय, तर गुजराती लोकसाहित्य म्हणजे गावाकडच्या
अत्यंत आवडीच्या गोष्टी किंवा आपल्या तळमळीने किंवा आत्यंतिक प्रेमाने लिहिलेल्या गोष्टी जेव्हा शहरामध्ये लोकांना आवडायला लागतात त्याला लोकसाहित्य म्हणतात. असं त्यांनी सांगितलंय, मी नाही सांगितलेलं आहे. आणि ते अतिशय मोठे म्हणजे कसोंबीनं रंग म्हणून त्यांची खूप छान कविता आहे गांधीजींवर. दलाल म्हणून कवी होते, त्यांच्या कवितांचा, ध्रुव म्हणून कवी होते, त्यांच्या कवितांचा अतिशय प्रभाव आहे माझ्यावर. हरकिसन मेहतांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. ते अतिशय सुंदर लेखक होते आणि त्यांची असे म्हणजे फार चित्रलेखा म्हणून एक साप्ताहिक यायचं, तर त्याच्यामध्ये त्यांचे लेख यायचे अतिशय सुंदर. इव्हन त्यानंतर मग म्हणजे सासूबाईंना खूप वाचनाची आवड होती आणि त्या ना दिवसाला एक एक असं पुस्तक वाचून काढायचं. भयंकर त्यांना आवड होती. मग त्याच्यामुळे मी काजल ओझाचं 7 पगला आकाशमा आणि त्यांच्याशी मग चर्चा करायला पण मजा यायची पुस्तकाबद्दल. मग धर्मयुग त्याच्यामध्ये मी इस्मत चुगताई, त्यानंतर आपल्या अमृता प्रीतम फाट मी धर्मयुगमध्ये वाचलं. मग इंग्लिशमध्ये वाचलं. गॉडफादर ही माझी अतिशय आवडती कादंबरी आहे इन अ वे बघायला गेलं तर. म्हणजे मला त्याच्यानंतर मग बाकी सगळ्यांचा पण हे झाला. पण गुजराती साहित्य, गुजराती जेवण, गुजराती वर्तन आणि गुजरात्यांची प्रवृत्ती याचा माझ्यावर खूप म्हणजे 10 वर्षांनी त्या नेहमी म्हणायच्या 10 वर्षांनी बदलायचं स्वतःला. 10 वर्षांनी बिझनेस नाही बदलला तर तुम्ही म्हणजे आपण बहिणाबहिणी सांगितलंच होतं ना, भाकरी नाही बदलली तर करत ना. तर त्याचा मला चांगलाच उपयोग झाला, प्रभाव पडला. किरीटचं पण भाषा खूप छान आहे. त्याला 11वी मध्ये असताना त्याला मला असं वाटतं पारितोषिक मिळालेलं होतं उत्तम भाषा म्हणजे गुजरातीतलं प्रावीण्याचं. वा. पण नंतर त्यांनी स्वतःला वेगळी केलं. क्या बात आहे. आज इथे बुकब्रो जे इकडे समोर आपले न दिसणारे प्रेक्षक आहेत कॅमेराच्या फ्रेम मधनं, त्याच्यात तुला मला सांगायला आवडेल की अनेक गुजराती प्रेक्षकही बघतात. अच्छा. एकतर मुळात मुंबईतला खूप मोठा ऑडियन्स आहे की जो गुजराती आहे आणि जो मराठी अर्थात समजतो, त्यामुळे बुकब्रो बघतो. पण आपल्या अनालिटिक्स मध्ये गुजरात मधनं देखील बुकब्रो बरेच बघतात. तर त्यांच्यासाठी तू पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी 1-2-3 गुजरातीत काहीतरी तुझ्या लेखिकेचा संदेश. कविता छे ए મને सादर करता બહુ મજા આવે છે. ઓચિંતું કોઈ મને રસ્તે મળ્યું અને પૂછ્યું કે કેમ છે. ही ध्रुव या कवीची कविता आहे आणि तिने असं लिहिलं, रस्त्यात जाताना मला कोणीतरी भेटलं आणि मला विचारलं त्याने की तू कशी आहेस. तर त्याच्यानंतर ती म्हणते ઓચિંતું કોઈ મને રસ્તે મળે ને પૂછે की रस्ताમાં મળે ને પૂછે કેમ છે, હું તો કહું હું તો हेमखेम છે. म्हणजे हेमखेम म्हणजे मी मस्त आहे आणि माझे सगळे मी माझ्या ह्याच्यामध्ये दाबून ठेवलेले आहेत आणि जोपर्यंत समुद्र मोठा आहे, लाटा जोपर्यंत आहेत आणि आकाशामध्ये सूर्य जोपर्यंत तळपतो आहे तोपर्यंत मी मस्त मजेचा कलंदर माणूस आहे. क्या बात, क्या बात. वा. भाषांमधल्या भांडणांवर आपण खूप बोलतो, पण भारतीय भाषा जसं आता गुजराती बोलत असताना इथे सगळ्यांना बहुंशी कळलाच आशय म्हणजे काय असतो तो. याचं मला नेहमी असं वाटतं की म्हणजे मी आत्ताच्या राजकीय याच्यावर ही कॉमेंट नाही करत आहे, महाराष्ट्रातल्या ओव्हरऑल असं मला वाटतं की एका भाषेवर प्रेम करणारा माणूस दुसऱ्या भाषेचा दुस्वास करू शकत नाही. म्हणजे इफ यू लव्ह वन लँग्वेज तर यू नीड टू बी फॉलिंग इन लव्ह विथ अनदर लँग्वेज. इतकी साधी खरं तर गोष्ट. तरुण नवे लेखक आहेत, विशेषतः सोशिओ पॉलिटिकल विषयांवर लिहिणारे, तर त्यांना तू काय सल्ला देशील, एक मोठी लेखिका या विषयातली चांगली म्हणून? अशू सल्ला देण्या इतकी काय फार म्हणजे तू म्हणत असशील प्रेमामुळे, पण तू शिक्षिका आहेस हाडाची, त्यामुळे तू सल्ला देऊ शकतेस. लेखकांनी मुख्य म्हणजे व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून लेखनाकडे बघावं, टीका करण्याचं माध्यम म्हणून नको. वा, बढिया बढिया, बहुत बढिया, फार मस्त आहे. नाहीतर मग त्याला होळीला आपण ज्या मारतो त्याची सर येते किंवा असं वाटतं, तसं वाटू नये ह्याची आपण स्वतः दक्षता घेतली पाहिजे. लिहिल्यानंतर ते मी का लिहिल्याचं जस्टिफिकेशन द्यायला लागू नये, ते फार महत्वाचं आहे. ट्रोलिंग तर सगळेच जणच करतात आणि करायलाच पाहिजे, कारण ट्रोलिंग हा सुद्धा एक प्रसिद्धीचा मोठा आयाम आहे, तर तो सुद्धा करणं गरजेचं आहे. परंतु ते ट्रोलिंग करताना आपण त्याच्यामधली मजा घेऊ शकतो का? हा, ते जर का मजा घेऊ शकत असू तर मग लिहा ना वाटेल ते. मुळात लेखन हा आनंद देणारा विषय आहे, त्याच्याकडे तसं बघितलं पाहिजे. आता जेव्हा सामाजिक आणि राजकीय लेखन लिहितात तर ते सेकंडरी लेखन आहे मला असं वाटतं.
की ते त्यांच्या विचाराने वगैरे काही लिहिलेलं नसतं. जाता जाता आपली टपली मारून जायचं किंवा खडा उचलून फेकायचा इतपतच ते असतं आणि ते तसंच घेतलं पाहिजे. तसंच पण जर का तुम्हाला स्थायी लिहायचं असेल, कायमस्वरूपी आपल्या टिकायला पाहिजे असं जर का लिहायचं असेल तर हा मोह टाळायला पाहिजे तरुणांनी. आणि कदाचित तुम्ही 4 वेळेला असं लिहा खडा मारून, पण त्यानंतर कुठेतरी शिलान्यास करा. म्हणजे तिथे तुम्ही असं काहीतरी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा आणि अशा प्रकारचं लिहा की ज्याच्यामुळे समोरच्याला विचार करायला प्रवृत्त होऊन त्याच्यावरती त्यांनी आणखीन एक लेख लिहिला पाहिजे. तर हे साखळी तयार झाली पाहिजे लेखनाची, नाही तर भाषा जिवंत नाही राहणार. आणि जोपर्यंत भाषा जिवंत आहे तोपर्यंत माणसाला माणूस म्हणून अर्थ आहे, नाही तर माणसाचं जनावर व्हायला काही वेळ लागणार नाही. बहुत बढिया. नक्कीच मला वाटतं इथे जे विशेषतः बुकब्रोचे तरुण दर्शक आहेत त्यांनी हा नीट मनन चिंतन शब्दशः करावा असा हा सल्ला आहे. आणि तो एका अनुभवी लेखिकेकडून, शिक्षिकेकडून, आईकडून, सगळ्या अर्थाने वेगवेगळ्या आयाम बघितलेला, मावशीकडून, अशा Yes, सगळ्या नात्यांकडनं आलेला तो सल्ला आणि जे तू पाळतोस. आज थँक्यू. एक या संदर्भात मला असं नेहमी वाटतं की आता आपण इतका वेळ सगळं राजकारण, समाजकारण अशा सगळ्या याच्यावर बोलतोय, पण उद्गार मधलंच बहुतेक उद्गारमध्येच मी ते वाचलं होतं की यांच्या कुठल्या तरी फार्म हाऊस अलिबागच्या बहुतेक कुठल्या घराच्या कुंपणावर सगळे पक्षी असतात आणि त्या पक्ष्यांचं इतकं सुंदर वर्णन तिने काव्यात्मक भाषेत केलं होतं. आणि असे अनेक इन्स्टन्सेस मला या लेखनात आढळतात की जिथे बघता बघता लेखिका राजकारणाची जी वाट असते धरलेली लेखनातली ती सोडते आणि काव्यात्मक प्रांतात जाते, कवितेच्या प्रांतात जाते, ललित लेखनाच्या प्रांतात जाते. तर कधी पक्षांवर बोलणं सोडून पक्षांवर बोलावं असं तुला वाटलं का? फार वाटेल, पण जमणार नाही. राजकीय पक्षांवर बोलावं असं वाटेल, नक्कीच वाटेल. लिहावं असंही वाटेल. काही काही वेळेला माझे आता सुषमा स्वराज म्हणा किंवा अटलजींच्यावरती तू जे म्हणलंस ते अटलजी अडवाणीजींच्यावरती मी पुस्तक लिहिलं होतं ते 1987 साली. ते सुद्धा प्रचाराचं माध्यम म्हणून लिहिलं होतं. पण आता अटलजींचं पुस्तक मी परत रिराईट करते कारण की या वर्षी शताब्दी वर्ष असल्यामुळे त्याचा पुनरावृत्ती, सॉरी पुन्हा दुसरी एक आवृत्ती ऍडिशनल. पण हे लेखन सोडून तुला ललित अंगाने हे सगळं सोडून एखादं कथा लिहावी नाही वाटत की गुजराती समाजातलं आता तू इतकं बघितलंस असं कधी वाटलं नाही? त्याच्यामध्ये आल्यात काही कथा, पण त्या अनुषंगाने आल्यात. म्हणजे आता उदाहरणार्थ चद्दर म्हणून एक माझं लेखन आलंय की ज्याच्यामध्ये पंजाबी लोकांमध्ये नवरा वारल्यावरती दिराशी लग्न करण्याची पद्धत असते आणि मग त्याच्यामध्ये जे झालंय, परंतु ते सगळं सत्यच लिहिलेलं आहे. कथा लिहावं असं मला नाही वाटत. एक तर तो माझा जॉनर पण नाहीये. मुळामध्ये मी फार अशी कल्पनाविलास वगैरे करून काही करणारी नाही आहे. फॅक्ट म्हणजे जे काही वस्तुस्थिती त्याच्या संबंधात लिहावं असं मला नेहमी वाटतं. हा, पण काही काही वेळेला असं वाटतं, म्हणजे उदाहरण द्यायचं तर माझा आता अभिवाचनाचा एक आमचा चालू आहे, तो म्हणजे सीतेला खरोखर रामानी वनवास गरोदरपणी का घडवला. बर. त्याचबरोबर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं की नाही झालं. म्हणजे आजच्या समाजाच्या जे चौकट आहे त्या चष्म्यातनं आपण त्या समाजाच्या लोकांकडे बघावं की नाही, आणि बघत असताना त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, मग त्याचं खरं काय खोटं काय ते कसं कसं फुटतं त्याच्यावरती चालू आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा परत संशोधनच आहे, ललित अंगाने लिहिलेलं आहे. अभिवाचन मध्ये त्याच्यात तुळस आहे, बोर आहे, म्हणजे त्या त्या वेळेला असलेली झाडं आहेत, झुडपं आहेत, तर ते सगळे एकत्र येऊन गप्पा मारतात असं आहे. पण ते मला जमेल की नाही मला माहिती नाही. सगळ्या अशा सिरियल्स मध्ये असतं तसं आता गिफ्ट हॅम्पर काही आमच्याकडे नाहीये, पण तुला आपण क्विक प्रश्न 5 विचारणार आहोत आणि त्याच्यातलं आणि त्याच्यात आणि पटकन तुला जर एखादी ओळ त्याविषयी सांगायची असेल तर पहिलाच आधी प्रश्न लगेच, पुणे का मुंबई? आज आपण पुण्यातच म्हणून मुंबई. कोणी इथे टाळ्या वाजवल्या नाही, हे तू नोट कर. सिंहगड रोडवरचे सगळे आम्ही इथे पुणेकर असल्याने पण मुळातले मुंबईकरच आहेत बरेचसे. पण का मुंबई? का मुंबईने खूप शिकवलं. अच्छा. एक आमच्यामध्ये अभ्यासामध्ये एक विषय असतो तो म्हणजे एक जे परंपरागत शहर आणि अपरंपरागत शहर.
तर मुंबई अपरंपरागत शहर असल्यामुळे तिथे जे ब्लेंड आहे ना त्याच्यामध्ये जास्त मुख्य म्हणजे आपल्याला अनुभवायला जास्त मिळतं, निरीक्षण करायला जास्त मिळतं, शिकायला जास्त मिळतं. म्हणजे एखादा मुलगा जर का किंवा आपल्या व्हीलचेअरवाला माणूस, पुस्तकात पण आहे, व्हीलचेअरला माणूस भर पावसामध्ये जर का अडकला असेल खड्ड्यामध्ये, तर तिथं रिक्षामध्ये बसलेला माणूस उतरून त्याला धक्का देतो मुंबईमध्ये. पुण्यात देईल का नाही तुम्ही बघा. नाही देणार. जे आम्ही सांगतो आता गावांच्या स्वर्ण लगेच दुसरीकडे जाऊ. मुंबई का दिल्ली? दिल्ली. हा, कारण मला वाटतं प्रत्येक गावाचं टेक्स्चर. दिल्ली का बरं? दिल्ली कारण असं आहे ना की मी आधी तुला म्हटलं एक तर मी महत्वाकांक्षी आहे, पॉवर सॅव्ही आहे, त्यामुळे जिथून पॉवर हलवता येते ते मला आवडतं. क्या बात आहे, क्या बात आहे. थेट आणि म्हणजे ग्रेट भेट म्हणतात तशी आज आणि थेट भेट देखील आहे आमची चाललेली. खरं तर बात आहे. आता एक महत्वाचा चौथा, लेखन का भाषण? भाषण. हा जरा ट्रिकी प्रश्न होता. म्हणजे भाषण म्हणजे नॉट नेसेसरली भाषण, संवाद संवाद. जनसमुदायाशी अशा अर्थाने विचारायचं. कारण की लेखन हा संवाद असतो, स्वतःशी केलेला संवाद असतो आणि तिथे सुधारणा करायला वाव असतो. वा. पण भाषण जेव्हा आपण करतो किंवा संवाद जेव्हा करतो त्यावेळेला आपल्याला आपलं म्हणजे मेंदू किंवा आपली बुद्धी, आपलं मन आणि आपली वाणी या तिघांचं व्यवस्थित म्हणजे काय सांधा तो जुळला गेला पाहिजे. त्याचं जर का व्यवस्थित एकत्रीकरण झालं तरच मग ते नवनीत निघेल. आणि ते परत नाही ना घेता येत. मी एखादा शब्द बोलले तो तुमच्या कानात गेला म्हणजे तो गेला, पण मी कागदावर लिहिलं तर ते मी खोडू शकते. तिथे खोडरबर नाहीये. आणि आता शेवटचा अगदी एक लाईट, कारण तू कोकण कन्या गुजराती झाल्यामुळेच असलेला, की फणसाची भाजी का उंधयो? उंधी. त्याच्यापेक्षा उंबडियू. अच्छा, हे काय असतं? हे मला माहित नाही काय असतं. माझ्या ते मित्र आले तिकडे, ते उंबरगावचे आहेत, तर आम्ही उंबरगावला ते राजकीय कामासाठी गेले होते. 6-7 दिवस राहिले होते. तिथे स्वप्नील आहे, तर तो रोज सकाळी माझ्यासाठी ते रात्रभर त्या सगळ्या भाज्या अशा माठात घालून फक्त मीठ घालून त्या शिजवतात ह्याच्यामध्ये, आणि सकाळी सकाळी तो दररोज माझ्यासाठी 1/2 किलो उंबडियू आणायचा आणि आम्ही दोघं मिळून खायचं होतं. त्याचे शेंगा, बटाटे, वांगी वगैरे सगळं. तर ते उंबडियू असतात, त्याच्यामध्ये मसाले पण नसतात, नुसतं मीठ आणि हळू शिजवलेलं रात्रभर. हा, म्हणजे अगदी भरपूरच ह्याच्यावर दमवर ज्याला म्हणतो ना आपण तसं 12 तास. क्या बात. हा, गुजराती पोपटी बरोबर, पण पोपटीत मसाला असतो ना, उंबडियू मध्ये मसाला नसतो, फक्त मिठाशीच ते, म्हणजे त्याची ओरिजिनल जी चव असते ना ती आपल्याला कळते. आणि त्या रस्त्यात मिळतं, तुम्ही जाताना मुद्दामून खा. क्या बात. एक मराठी गुजराती खाद्ययात्रेवर देखील या लेखिकेने पुस्तक लिहावं असं मला आता हे ऐकताना वाटलं. की तुला मी विनंती करेन तुझ्या आगामी प्लॅन मध्ये असंही एक जागा ठेवून जाईल. आता शेवटच्या 2 प्रश्न. हो, मला माहित नव्हतं काय आहे. काय माहितीये का, ते आम्ही असं केलं की माझी मैत्रीण, मी तुला माहितीये नैना सहस्रबुद्धे, विनयची बायको, तर तिची आई दिल्लीला यायची, मी दिल्लीला, ते आम्ही एकत्र राहायचो. म्हणजे एकत्र म्हणजे आमचं क्लस्टर हाऊसिंगच होतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे इकडनं दह्याचं व्यजन दुसरीकडे देणं आणि अशा प्रकारचं सर्व चालू असायचं ते. तर त्याच्यामध्ये तिला ना कंटाळा यायचा, कारण ती कोकणातली होती. मग तिला मी सांगितलं, अहो तुम्ही कोकणातल्या रेसिपी लिहून काढा ना रोज एक. ती फक्त गवले वळत बसायची. म्हटलं मावशी तुम्ही ते लिहून काढा. तर तिने सगळं ते लिहून काढलं. मग याचं काय करणार, मग आम्ही ते फेसबुकवर टाकलं. मग त्याच्यानंतर त्याच्यामधून आम्ही पाककृती केलेल्यांचे फोटो मागवले. इथे बसलेल्या बऱ्याच जणींनी त्यांच्यामध्ये त्याचे फोटो टाकलेले आहेत. प्रसाद भागवतांनी ते एडिट केले, त्याच्यामध्ये सिलेक्ट केले, आणि मग त्यानंतर त्याचं पुस्तक निघालं तिच्या 80व्या वाढदिवसाच्या दिवशी. कमल निमये नाव. आणि तिने त्या दिवशी मला सांगितलं की मेधा, तुझ्यामुळे मला एकच म्हणजे खूप आवडलं, कारण की आयुष्यात पहिल्यांदा मी स्टेजवर आले. क्या बात, क्या बात. ते पुस्तकाचं संकलन नंतर लिखाण वगैरे बरंच, पण मी नक्की लिहीन जरूर. आणि फक्त हे कोलॅब पुस्तक होतं तुझं आता स्वतंत्र, आणि फक्त गुजराती मराठी असं मी तर माझ्याकडे बऱ्याच पण भारतीय. क्या बात आहे, क्या बात. त्या पास्ता पिझ्झा पण ते भारतीय झालेले असे असतील. शेवटचे 2 छोटेसे प्रश्न आणि मग आपण प्रेक्षकांच्या संवादांकडे जाणार आहोत. एक म्हणजे तुझ्या एकंदर लेखनाच्या मागे कोण मंडळी ठामपणे उभी असतात, प्रेमाने उभी असतात, कोणाचं या निमित्ताने तुला मनापासून आभार मानायला आवडतील? एक तर मंजिरी सांगितलं, बहीण. त्यांचं पूर्ण नाव फक्त आपल्या सगळ्या दर्शकांना सांग. तांबेकर, जिच्यामुळे मी लिहायला म्हणजे माझी पुस्तकं यायला लागली. क्या बात.
आज मंजिरीताई इथे आहेत, ते आपल्याला थोड्याच वेळाने दिसणार आहेत, बघणार आहोत आपण त्यांना. अजून दुसरं म्हणजे किरीट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मी हे गुळगुळीत करून किंवा ह्याच्याने, तर त्यांनी लिहायला तो अतिशय मला प्रवृत्त अशासाठी करतो की तो टीका पण बऱ्यापैकी करतो आणि त्या टीकेमध्ये अर्थ पण असतो. वा, त्याच्यामुळे त्याच्यावर मला जास्त विचार करावा लागतो. क्या बात. त्यामुळे तो एक चांगला टीकाकार आहे. दुसरी माझी बहीण वृंदा. बर. आणि वृंदा ती काय करते, ती सगळ्या रेफरन्सेस मला देते काढून. म्हणजे मला कुठे काय अडलं ना, आणि ती माझी पहिली वाचक आहे लेखनाची, आणि ती मला त्याच्यामध्ये मग हे असं असं आहे असं किंवा जे काय असेल ते करते. आणि चौथी म्हणजे माझी सून. अच्छा. आणि उद्गार मधली सगळी माझी वाचून त्याच्यावरती तिने ते रेखाटन हे तिने केलेलं आहे. क्या बात. तर ती मला खूप नेहमी प्रोत्साहन देत असते आणि सांगत असते की नाही तुम्ही असं करा, तुम्ही असं करा. त्यामुळे ती माझी गुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. तिचंही नाव फक्त सांगतो तिचं सगळ्यांना. नाव दिव्या सोमय्या. माझा मुलगा नील सोमय्या आहे, पण तो माझ्या बाबतीत जरा पॉझिटिव्ह असल्यामुळे माझ्या लेखनाकडे थोडं दुर्लक्ष करतो की आई माझ्यापेक्षा लेखनावर जास्त प्रेम करायला लागली तर काय करणार. क्या बात. शेवटी एका वेगळ्या वळणावर येतो. आता अहमदाबाद मध्ये प्लेन क्रॅश झाला आणि फारच वाईट, अतिशय सगळ्यांना आपल्याला हळहळ वाटली. अतिशय दुर्दैवी अशी ती खरं घटना होती. आणि एक मला लक्षात आलं, एक लेखक म्हणून, डॉक्टर म्हणून देखील त्या काळात जे मला लोक भेटले, किंवा अगदी आत्ता माझा 4 दिवसपूर्वी मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटरला कार्यक्रम होता, तिथेही मधल्या स्नॅक्सच्या वेळेला देखील सगळ्यांच्या चर्चा याच विषयावर येत होत्या की अनेकदा आपण इतकं सरळ जगत असतो, तात्कालिक राग, लोभ, प्रेम, इगो हे सगळं धरून असतो. एखादी अशी जेव्हा मोठी घटना होते, विमान अख्खं कोसळल्याची, आणि म्हणजे काही ध्यानीमनी नसताना, तेव्हा आपण शेवटी आयुष्याच्या अर्थाकडे जातो. म्हणजे जो अनेकदा आपण प्रयत्नपूर्वक लांब ठेवत असतो त्या विचाराला, पण शेवटी आपल्याला विचारावं असं वाटतं स्वतःला की काय आहे या एक्झिस्टन्सचा अर्थ. तर तू एक अत्यंत वेगळे जगताना अनुभव घेतलेस, हे तुझाच लाडका शब्द वापरायचा तर अपारंपरिक घेतलेस, वेगवेगळ्या शहरांमधले, देशांमधले घेतलेस, वेगवेगळ्या माणसांबरोबर आणि समाजाच्या समूहांबरोबर घेतलेस, आणि लेखिका म्हणून एक त्यावर चिंतन करून अभिव्यक्त केलंस. तर मला सगळ्यात शेवटी विचारायचं आहे की जगतानाचं तुला कॉन्क्रीट शेवटी असं काय सापडलं, काय महत्वाचं मूल्य वाटलं, किंवा या सगळ्याचा अर्थ काय काय वाटतं तुला? रात्री शांत झोप लागणं हे जीवनाचं सार आहे. वा, बहुत बढिया. आपला करण्याचं आपल्याला वाईट न वाटता आपण समाधानाने रात्री ज्यांना झोप लागते त्यांना जीवनाचं सार कळलेलं आहे असं मला वाटतं. पण मूल्य म्हणायला गेलास आणि अहमदाबादची जर का घटना बघायला गेलास तर त्याच्यावरती नाही मी बोलू शकणार काही, कारण की ती अत्यंत दुःखद घटना होती आणि हृदय पिळवटून टाकणारी अशी ती घटना असल्यामुळे, किंवा अशा अनेक घटना मुंबऱ्यामध्ये काहीच झालं नाही, 2 फक्त ट्रेन समोरासमोर गेले आणि 8 माणसं, म्हणजे मृत्यूला किंमत नाही असं म्हणतात, किंवा मृत्यू जिथे यायचा तिथे येणार, असे दोन्ही भाग आहेत त्याचे. दोन्ही भागातनं त्याच्यामध्ये बघावं लागतं. परंतु मनातले गुंते जर का आपण बुद्धीच्या प्रामाण्यावरती सोडवू शकलो आणि जगू शकलो तर त्या जगण्याला मूल्य आहे. आणि आपलं जगणं हे कोणासाठी आहे मुळात, हे माझ्यासाठी स्वतःसाठी आहे का बाकीच्यांसाठी आहे किंवा देशासाठी आहे किंवा धर्मासाठी आहे? धर्मासाठी असू नये, पण धर्मासाठी आहे का ह्याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे जगायचं आहे त्याचं प्रयोजन काय आणि त्याचं नियोजन. वाह, बहुत बढिया. या 2 गोष्टी जर का आपण करू शकलो तर मला असं वाटतं की आपण जीवन जगलो. क्या बात, क्या बात. मला असं स्वतःला आत्ता असं वाटलं की रॅशनॅलिटी या सगळ्या एक उत्तरात जी दिसते ते या लेखिकेचं, या व्यक्तीचं असं वैशिष्ट्य आहे की आणि नुसतं प्रयोजन नाही, थेरॉटिकल नाही, तर नियोजन ही देखील पुढची लगेच खासियत आहे. एकदा सगळ्या या उत्तरांसाठी जी मेधामावशींनी इतकी छान दिली, आपण सगळे जोरदार टाळ्या वाजवूया पुढच्या भागाकडे जाण्याआधी. फारच सुंदर. आणि डॉक्टर आशुतोष जावडेकर आणि मानसी जावडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी बुक मध्ये मला बोलवलं, त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि तुमच्या सगळ्यांतर्फे टाळ्या वाजवून. अरे नाही, पण अजून लगेच थांबा, अजून काही एपिसोड संपलेला नाहीये. आता खरा इंटरेस्टिंग भाग चालू होणार आहे. मीराताई, आशुतोषजी नमस्कार. माझं नाव विवेक सबनीस. मेधाताईंची माझी नुकतीच ओळख झाली आहे. मला खरं म्हणजे एकच्या ऐवजी 2 प्रश्न विचारायचे. त्यातला पहिला मुद्दा जो आपल्या मुलाखतीमध्ये आला होता
तो असा की हिंदी भाषेचा सध्या विषय बराच जोरात चालू आहे. पहिलीपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून घ्यायची का? या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाही, कारण हा आता राजकीय विषय झालेला आहे. हे सगळं लक्षात घेता मुलांची भाषिक क्षमता आणि हिंदी भाषेची सक्ती आहे का यावरती मेधाताई काही भाष्य करू शकतात का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्यांनी त्यांच्या आगामी लेखनाबद्दलचा काढला होता, आणि तो म्हणजे त्यांना भारतीय स्त्रीवादाबद्दल लिहायची इच्छा आहे. खरं म्हणजे स्त्रीवाद हा फक्त पाश्चिमात्यच आहे असाच एक समज आपल्याकडे अतिशय दृढ झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवरती आपल्या वेदकाळापासून ते आत्तापर्यंत स्त्री ही केवळ व्यक्तिकेंद्रित नसून कुटुंब केंद्रित आहे, हा मुद्दाही त्यांनी त्यांच्या विवेचनातून मांडला. मला वाटतं या मुद्द्यावर त्यांनी जर थोडं विस्ताराने बोललं तर समजायला अधिक मदत होईल. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. नमस्कार सबनीसजी, आपणही या विषयात एकत्रच काम करत आहोत, त्यामुळे मला पहिल्यांदा तुमचे आभार मानावेसे वाटतात की तुम्ही हा प्रश्न विचारला. त्यामुळे आपण ह्याच्यावर जास्त चांगल्या रीतीने चर्चा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सर्वांबरोबर करू शकू. हा जो विषय आला की आपण कुटुंब केंद्री आपलं समाज व्यवस्था असल्यामुळे स्त्रीचं जे केअरटेकर असं एक जे स्थान आहे ते आपल्याकडे होतं का, आणि तसंच ते होतं काही प्रमाणामध्ये, परंतु निर्णय क्षमतेमध्ये स्त्रीचं काय स्थान होतं हा पण जर का आपण बघितला प्रश्न, तर तो निश्चितपणे त्याच्यामध्ये हे स्थान होतं. तिला एक प्रकारे वजन होतं तिच्या शब्दांना, आणि ते कसं कसं वजन होतं ते आपण अगदी म्हणजे जिजाबाईंपासून बघू शकतो. जिजाबाई आहेत किंवा त्याच्या अलीकडेही जरी आपण गेलो तरी सुद्धा राणी पद्मिनीपासूनही बघू शकतो, कितीतरी ठिकाणाहून बघू शकतो. परंतु प्रत्येक वेळेला आपल्या इथली स्त्री विचार करताना मी माझं कुटुंब असा विचार करते असं मला जाणवलं. आणि म्हणून आपल्याकडचा स्त्रीवाद जो आहे, जो 1975 नंतर जो आलेला स्त्रीवाद आहे, तो आपण उसना घेतलेला स्त्रीवाद आहे, तो पाश्चिमात्य लोकांकडून घेतलेला स्त्रीवाद आहे. त्यामुळे आपल्यामध्ये आपण पतिप्रधान किंवा मुलगा प्रधान म्हणजे मनू वगैरे हे सगळं, हे मला असं वाटतं की हे इररिलेव्हंट गोष्टी आहेत, अतिशयच वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याला आपण एक वेगळं वळण दिलेलं असल्यामुळे गोष्टी आहेत. आपल्याकडे कुटुंब हाच मुळी जीवनाचा आणि समाजाचा पाया आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट ग्राह्य धरतो तर त्याच्या पुढचं जे काही आहे, जे गृहीतक जे असतं त्याच्या पुढेच आपल्याला ते मांडावं लागतं. ती जी प्रमेय आहे तर त्यानंतरच सुटू शकतं. म्हणून आपलं प्रमेयची सुरुवात ही याच गृहीतकाने व्हायला पाहिजे की कुटुंब हे प्रमुख आहे. आणि त्या प्रत्येकीने म्हणजे अगदी आपण विचार केला तर आजच्या स्त्रीपर्यंत जे काही गृहीतक आपण धरलेलं आहे ते कुटुंबा म्हणजे इंदिरा नुई सुद्धा सांगताना सांगते की मी घरी आल्यावरती जर का हे नसेल काय आपलं दुधाची पिशवी नसेल तर माझी आई मला घरात घेत नाही. तिथे मी झालेली आहे म्हणजे प्रमुख CEO झालेली आहे, पण घरी आल्यावर आई सांगते ते बाहेर ठेवायचं, घरी आल्यावर दूध संपले आपण जाऊन घेऊन यायचं. तर अशा प्रकाराने आपण वाढलेलो आहोत. तर ते महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं हा फार विशाल विषय आहे, मोठा आहे. त्याच्यामध्ये जेवढं आपण बोलू तेवढं कमीच आहे. परंतु तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही नक्की सांगायच्यावर अभ्यास सुरू आहे. पण कुटुंब केंद्रित समाज व्यवस्था आवश्यक आहे की नाही हा त्याच्या पुढचा येणारा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे एकातनं दुसरा प्रश्न, दुसऱ्यातनं तिसरा असे होत जातात. तर मला असं वाटतं की ह्याच्यावर जास्त विचार व्हायला पाहिजे. आणि अजून मी त्या क्रिस्टलाइज ह्याच्यापर्यंत आलेली नाहीये, पण येईन. नमस्कार मेधाताई, मी अपर्णा पानसे. जेव्हा आजचा हा सगळा मुलाखतीचा आणि गोष्ट ऐकतीये बघतीये आणि पुस्तकांविषयी आणि एका लेखिकेविषयी जाणून घेत आहोत, तर हे सगळं होताना जो तुमचा PhDचा विषय आहे की जिथे तुम्ही म्हणताय की तुमची PhD ही झोपडपट्टी आणि पुनर्वसन या सगळ्या विषयांवर आहे, त्या विषय तुमचं लेखन आणि आता ज्या क्षेत्राशी तुम्ही निगडीत आहात, कदाचित इथल्या लोकांना माहिती असेल नाही, मला कल्पना नाही, ते म्हणजे डिसॅबिलिटी सेक्टर
की ज्या मुलांसाठी तुम्ही आता कंबर कसलेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करत आहात आणि महाराष्ट्राच्या तुम्ही हेड आहात, तर हा जो प्रवास म्हणजे या सेक्टरकडे जे तुम्ही वळलात किंवा असं काय झालं की तुम्हाला या समाजाच्या या घटकासाठी सुद्धा आपण काम करायला पाहिजे असं वाटलं, का इट्स अन ॲक्सिडेंट? प्लीज. मी पानसे मॅडम तुमचे आभार मानते. तुमच्या शेजारी पूजा पण बसलेली आहे आणि आज मला दोघींच्यासाठी खूप आनंद होतो की त्या दोघी जणी आल्यात आणि माझ्यासाठी तुम्ही म्हणजे माझा त्या विभागातला जो भाग आहे तो तुम्ही परिपूर्ण केलेला आहे असं मला वाटतं. पवनजी पण आलेले आहेत, त्याच विभागात काम करतात. तर मला असं वाटतं की तुम्ही जो म्हणता ना तो माझा प्रवास असा, मी जरी किती जरी म्हटलं ना नियोजन करायला पाहिजे, पण आपण आपलं जे ध्येय आहे त्याचं नियोजन करू शकतो, पण ते कसं करायचं प्रोसेसचं नियोजन नाही करू शकत. आणि हे जे मी आत्ता जे आहे म्हणजे स्पेशल ऑलिम्पिक्स भारत म्हणजे ज्या बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलं आहेत किंवा ज्यांना थोडासा त्रास आहे अशा मुलांना क्रीडेच्या माध्यमातनं त्यांना आपण कसं त्यांचं पुनर्वसन करू शकतो किंवा त्यांना त्यांच्या पायावर कसं उभं राहायला येऊ शकतं त्याच्यासाठी प्रयत्न करा. तर ती तसं म्हणायला गेलं तर ते देवदत्त प्रोसेस आहे असं मला वाटतं. म्हणजे मी काय ठरवून असं काही केलेलं नाही, माझ्या समोर आलं आणि ते मला वाटलं हे मला करायचं आहे तर मी ते केलं. इतकं साधं आहे खरं म्हणायला गेलं ते. पण झोपडपट्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं का आले, याच्यामध्ये म्हणजे असं आलं की आता गरिबी आली, मग गरिबी म्हणती गरिबी कशासाठी आली, तर मग ती आजारपणांमुळे आली. मग आजारपणं कशी असतील तर लाईफ थ्रेटनिंग असतील, मग त्याच्यावर काय उपचार, त्याच्यानंतर मग ती जर का गरिबी निवारण करायची असेल तर काय करावं लागेल, तर मग रोजगार म्हणजे कसला रोजगार, मग त्या रोजगारामध्ये कोणकोणते समस्या येतात, मग त्या समस्यांवर काय समाधान असायला पाहिजे. तर आत्ता तसं बघायला गेलं तर डिसेबिलिटीमध्ये मेजर फॅक्टर हा फक्त म्हणजे जास्त महत्वाचा जो ऐरणीवर असलेली समस्या फक्त मानसिकदृष्ट्या विकलांग मुलांची आहे असं मला वाटतं. कारण काय माहितीये का, कर्णबधीर मुलं असतील त्यांच्यासाठी बऱ्याचशा सुविधा आहेत. म्हणजे आता अनेक वेळेला असं वाटतं की त्या कर्णबधीर मुलं शाळेमध्ये सुद्धा नीटपणे जाऊ शकतात. त्यानंतर ज्यांना डोळ्यांचं अपंगत्व आहे त्यांच्यासाठी पण बरेचसे उपक्रम आहेत आणि आता ते पण आपल्याला मेन स्ट्रीम मध्ये किंवा प्रत्यक्ष शाळांमध्ये घ्यायला येऊ शकतात. पण हे जे मानसिक आपल्या म्हणजे बौद्धिकदृष्ट्या अपंगत्व आहे ना, ते एक प्रकारचं त्याला फक्त आपण त्यांच्या पायावर उभं करू शकतो, तेवढंच आपण काम करू शकतो. पण त्याच्या पलीकडे जर का जायचं असेल तर त्याला कौशल्य विकासाची जोड द्यायलाच लागते आणि ते कौशल्य विकास कसं करायला हवं म्हणजे कौशल्य विकासातनं ह्या डिसेबिलिटी सेक्टरच्या लोकांना. म्हणून मग माझा एक मॉड्यूल पण त्यांनी सँक्शन केलेला आहे की जो आपण असं म्हणतो की सौर ऊर्जेवर आधारित कुठलं पण काम करायचं आणि ते विकायचं, याच्यामुळे मुलं स्वावलंबी होऊ शकतात का, असा प्रयोग आता माझा चालू आहे आणि तो माझा यशस्वी होतो आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याची एक काय म्हणायचं म्हणतात त्याचं एक सूत्र आम्ही असं ठरवलेलं आहे की मूल आणि त्याच्या बरोबरचं आई किंवा वडील यांचं मिळून एक युनिट तयार करावं लागणार आहे. कारण वयानंतर 30 वयाच्या वयानंतर त्यांना आई वडिलांची साथ मिळतेच असं नाही. म्हणून दुसरा जो भाग आहे की त्याला सामाजिक सुरक्षेचं कवच पण द्यायला लागणार आहे. म्हणजे 30 वर्षानंतर त्या मुलांना एक प्रकारे आपल्याला पेन्शन द्यावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतो. तुम्ही माझ्या बरोबरच आहात, सगळेजण माझ्या बरोबर आहात. म्हणजे ते एकातनं दुसरा ते ह्याच्यातनं पुढे काय होईल ते मला माहित नाही. दर 10 वर्षांनी माझं स्वतःचं काहीतरी बदलत असतं हे मला माहित आहे. इथे आपल्याला या पूजाताई देखील आल्या. मला त्यांना हातात माईक देता, तुम्हाला कसा कार्यक्रम वाटला मला सांगा. तुला आवडला का? कार्यक्रम आवडला का हे तू हो सांगू शकतेस. मला खूप भरपूर मजा वाटली आणि अत्यंत चांगला कार्यक्रम होता आणि म्हणजे त्यांना खूप भरपूर परमेश्वरांनी भरपूर तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्ही छान तुम्ही पुस्तकं छान तयार केली, ते खूप छान आहे. ते आम्ही घेऊ आणि वाचून सांगू किती छान असं म्हणतात. थँक्यू सो मच. खूप सुंदर उत्तर पूजा तुम्ही दिलं. थँक्यू दादा.
आणि हे- परमेश्वराची कोणीही बाकी आणि परमेश्वराकडे तुझ्या ह्याच्यासाठी हे शुभचिंतन केलं. अगदी अगदी. हे प्रेम जे असतं ना ते मेधाताई म्हणल्या तशा की खरंच जे बौद्धिकदृष्ट्या अक्षम्य आपण त्यांना म्हणतो, खरं का म्हणायचा हा प्रश्न वेगळा आहे आणि तो विषय वेगळा होईल. पण आपण ज्याला प्युअर सोल म्हणतो ना तशी ही मुलं असतात. त्यामुळे म्हणजे मेधाताई काय किंवा मी काय, वी फील आर सेल्फ व्हेरी ब्लेस्ड की आम्हाला काम करायची संधी मिळते आहे प्युअर सोलसाठी. थँक्यू. आणि आणखीन एक गोष्ट मी सांगू शकते पूजा मॅडम आणि आशुतोष तुमच्यासाठी. आणि ती म्हणजे यांना आपण म्हणतो की बौद्धिकदृष्ट्या अक्षम, कारण की तो IQ वरती आधारलेला असतो. पण EQ नावाचा पण एक गोष्ट आहे आणि हे आपल्यापेक्षा जास्त EQ मध्ये ऍडव्हान्स्ड असतात. भावनिकदृष्ट्या त्यांची मजल ही आपल्यापेक्षा खूप मोठी असते आणि म्हणून ती वेव्हलेंग्थ जुळायला पाहिजे. कोण पुढचं घेतं? तुम्ही घेता. नमस्कार, माझं नाव स्वप्नील सुनील कारुळकर, राहणार उंबरगाव. आता सध्या पुण्यात वास्तव्य आहे. तर मागच्या वेळेस 7-8 दिवस ते आमच्या घरी राहिल्या होत्या आणि ॲक्च्युली खरंच खूप मोठी व्यक्ती आपल्यासोबत राहते हे मला जराही जाणीव करून दिली नाही त्यांनी. म्हणजे अक्षरशः मी त्यांना म्हटलं की आपण पानं घेऊया आणि असं करून ते ॲक्च्युली माझ्यासोबत पानं घ्यायला लागले. आणि रात्री आई आल्यानंतर आईला सांगितलं मी असं म्हटलं तर ताईंनी हातच जोडलं माझ्यासमोर की ते ॲक्च्युली खूप मोठ्या व्यक्ती आहेत आणि तू असं काय म्हटलं. पण त्यांनी अजिबात मला जाणीव करून दिली नाही. तर आता तुम्ही मध्ये एक कविता पण म्हटली गुजराती, तर ते ॲक्च्युली आम्हाला म्हणायची इच्छा आहे, कारण की थोडी म्हणूया ना, पूर्ण म्हणूया. राहिली होती. आपण त्यामुळे एकत्र- आपण एकत्र म्हणूया. हो ना. ओ चिंतु कोई मने रस्ते मळे न कहे, फिरे ती पूछे के केम छे. आपने तो कहिए के दरिया सी मौज माने, ऊपर थी कुदरत नी रैन छे. ओ चिंतु कोई मने रस्ते मळे न पछे, धीरे ती पूछे के केम छे. आपने तो कहिए के दरिया सी मौज माने, ऊपर थी कुदरत नी रैन छे. थँक्यू. એક પ્રશ્ન ગુજરાતીત ઉત્તર દ્યાલ કા अगदी. એટલે મને ગમશે. ખરેખર મારી માતૃભાષા પણ મરાઠી છે. હું પોતે પણ મહારાષ્ટ્રીયન બ્રાહ્મણ છું, પણ ગુજરાત એ મારી જન્મભૂમિ અને કર્મભૂમિ છે. એટલે ઘણીવાર આપણે વાત થઈ કે તમે ગુજરાતી કુટુંબની વહુ છો, તો તમને એવું નથી લાગતું કે આપણા મરાઠીમાં આટલા બધા પુસ્તકો થયા તો ગુજરાતીમાં પણ આપણે લખવું જોઈએ? અને બીજો એક પ્રશ્ન કે મરાઠી કુટુંબની દીકરી संपूर्ण रीते मराठीत विचारते मी आता की नाही, मराठी बोला. कुटुंबात वाढलेली मुलगी, तर तिथली एक कुटुंब व्यवस्था आणि गुजराती कुटुंबात एक सून म्हणून गेल्यानंतर दोन मध्ये तुम्हाला कुठली व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, कारण का तुमचा पुढचा हा जो विषय आहे की स्त्री आणि कुटुंब, तर त्यात तुम्हाला कुठली जास्ती भावली? काय रिकम कोणती भावली? माझं नाव सांगायचं राहिलं मला वाटतं. सांगा सांगा. जवळ बसतो. मी डॉक्टर सुनीती कारोळकर, माझी प्रिन्सिपल आणि गुजरात राज्याचा बेस्ट प्रिन्सिपल. माझी आतापर्यंत 12 पुस्तकं गुजरातीत प्रकाशित झाले आणि मेधाताईंना मी विनंती करेन की जर त्या गुजरातीत लिहिणार नसतील तर त्यांच्या पुस्तकांविषयी गुजरातीत लिहायला मला नक्की आवडेल. त्याबद्दल फक्त प्रेम तुमचा, एवढाच चार्ज माझा राहील. સુનીતિબેન, તમે અહીંયા આવ્યા બહુ સારું લાગ્યું મને. અને તમે જે હમણાં જે પૂછ્યું કે ગુજરાતીમાં પુસ્તક લખવાનું તમને મન થાય છે કે નથી થતું, કે મને તો મન થાય છે પણ મને એટલી ભાષા એટલી સરળતાથી સહજતાથી નથી લખતા આવડતી. એટલે મને લાગે છે કે તમે લખશો તો વધારે સરસ થશે. અને સુષ્મા સ્વરાજ પુસ્તક તમે લખવાના અને ઓડિયો પણ કરવા માટે તમે જો ઈચ્છા વ્યક્ત કરી છે તો મને એનાથી આનંદ જ થશે મૂળમાં. અને તમારા પુસ્તક વાંચવાનો પણ મને બહુ આનંદ થાય છે, પણ મને બહુ સરસ રીતે લાગે છે. મને બહુ જ સરસ મને લાગે છે આ વસ્તુ. ગુજરાતીમાં બોલવાનું એટલું કંઈ મુશ્કેલ નથી મૂળમાં.
गुजराती અને મરાઠી બંને લેંગ્વેજીસ નજીક નજીકના જ છે. મસિયાઈ બેન કહેવાય. હા, માસિયાઈ બેન मासियाई म्हणजे मावस बहिणी आहेत एकमेकींच्या. तर त्यामुळे तसा प्रश्न नाही एवढा आहेत. आणि तुम्ही जे विचारलं की कोणती व्यवस्था चांगली असते, तर मला असं वाटतं कोणतीही व्यवस्था चांगली किंवा वाईट अशी नसते. त्या व्यवस्थेमध्ये काही चांगले गुण असतात आणि काही वाईट गुण असतात आणि ते सगळे परिस्थितीजन्य असतात आणि ते बदलत असतात. त्याच्यामुळे मला दोन्ही व्यवस्था तितक्याच आवडतात. आता रिखब इथे आलाय ते तर धुळ्याचे मारवाडी समाजाचे आहेत. त्यांची आई, त्यांचे वडील धरमचंद चोरडिया, तर ते सुद्धा माझे मित्र होते चांगले. आता माझी बहीण आहे ती महाराष्ट्रीयन आहे, पण त्यांचं मुळात राजस्थानातले काम केलेले आहेत. ते सुद्धा कुठे म्हणजे जोधपूर पद्धतीचं. काही माझी मैत्री आहे ती बंगाली आहे. तर व्यवस्था सगळी, इव्हन मी बाहेर गेले कोरियामधल्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा UK मधल्या मैत्रिणी आहेत किंवा जर्मनीमधल्या मैत्रिणी आहेत, त्या सुद्धा कुटुंब व्यवस्था ज्या मानणाऱ्या आहेत त्यांच्यामध्ये सगळे गुण आणि दोष हे समान प्रमाणातच आढळतात. फक्त जसं आपण म्हणतो ना की म्हणजे केमिस्ट्रीचं उदाहरण द्यायला गेलं तर आपण आयोनिक बॉन्ड्स असतात, म्हणजे एक छोटा आणि एक मोठा, म्हणजे NaCl तर 1 आणि 7 असं ते प्रमाण असतं. तसं ते प्रमाण थोडं थोडं बदलतं. कुठे 1 आणि 7 असतं, कुठे 2 आणि 6 असतं, कुठे 4 आणि 4 असतं. एवढाच फरक असतो. बाकी सगळ्या व्यवस्था चांगल्या आहेत आणि त्या नेहमी बदलत राहणाऱ्या व्यवस्था. बदल हाच फक्त अढळ आहे. कोणाला अजून एक शेवटचे 2? येस. मी अंजली श्रीरामोक. मेधा माझी चुलत नणंद लागते. त्याच्यामुळे एक प्रश्न थोडासा कौटुंबिक विचारणार आहे आणि एक प्रश्न जनरल विचारणार आहे. पहिला प्रश्न मेधा असा आहे की तू तुझं स्वतःचं जुनं लेखन वाचतेस का? म्हणजे आधी लिहून झालेलं लेखन तू पुन्हा वाचतेस का आणि त्याविषयी तुला काय वाटतं? आणि दुसरा प्रश्न लगेचच विचारू की ह्याचं होतं? हां. दुसरा प्रश्न असा आहे की तुझे वडील म्हणजे आमचे अच्युत काका आणि तुझे सगळे काका अतिशय कर्मयोगी, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तुझ्यावरती काय प्रभाव पडलेला आहे किंवा त्यांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर आपण त्यांच्याकडनं कुठल्या गोष्टी खरोखर आत्मसात केल्या पाहिजेत हे तू इथे जमलेल्या सगळ्या श्रोत्यांना जरूर ऐकव अशी माझी नम्र विनंती आहे. अंजली बहिणी, तू हा प्रश्न विचारलास त्याच्यामुळे तुझ्यातली शिक्षिका लगोलग जागी झाली असं मला वाटलं. मीही एक शिक्षिकाच आहे ना, म्हणूनच मी सांगितलं. आणि लोकप्रिय म्हणजे उत्तम शिक्षिका आहेस, त्यामुळे हा प्रश्न मला फार महत्त्वाचा वाटला की मी माझं पहिलंच लिखाण वाचते का, तर मी वाचते. आता माझे ऑडिओ पण चालू, इथे झंकार म्हणून जे आहे त्यांच्या ते आलेले आहेत जे माझे ऑडिओ बुक्स काढतायत सध्या. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला अनेक त्रुटी जाणवतात. त्या ऑडिओ बुकमध्ये येऊ नये याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो, परंतु ते सुद्धा त्याच्याकडे मी अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून बघते. कारण आता एक पुस्तक आत्ता जे मी अटलजींचं म्हटलं ते मी 87 साली लिहिलं होतं. तेव्हा मी 27 वर्षाची होते, 26 किंवा 27. चालू केलं तेव्हा 85-86ला. आणि अटलजी पण तेव्हा लहानच होते. पण तेव्हाची मुलाखत त्यांनी सांगितलं ही आपण पुन्हा लिहूया असं मला माझ्या प्रकाशकाने सांगितलं. मग नंतर मी जेव्हा ती मुलाखत वाचली तेव्हा मला असं वाटलं की नाही, ही मुलाखत तशीच ठेवूया आणि 87 नंतरचा जो पुढचा प्रवास आहे तो आपण मांडूया. ह्याच्यामध्ये जो काही एक म्हणायचं अनौपचारिकपणा आहे, एक आत्मीयता आहे माझ्या आणि अटलजींच्या संबंधातली, किंवा एक गुरु शिष्याची असेल, वडील मुलीची असेल, किंवा एक कार्यकर्ता आणि नेत्याची असेल, तर तो जो भाव आहे ना तो तसाच राहू दे असं मला वाटलं. म्हणजे कधी कधी त्याच्यामध्ये बदल करावेसे वाटतात, कधी कधी करावेसे वाटत नाहीत. पण त्या वेळेला मला जे जे वाटतं ना ते मी करते. म्हणजे ते त्या क्षणाशी प्रामाणिक असतं असं मला वाटतं. दुसरा प्रश्न तुझा जो होता तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की त्यांचा माझ्यावर प्रभाव झालेला आहे. तसं म्हणायला गेलं फक्त काकाच नाही, पण सगळ्या आपल्या ज्या काकू होत्या किंवा आपल्या आत्या होत्या त्या म्हणजे कुटुंबामधलाच तो एक प्रकारचा म्हणायला गेलं तर एक गुणधर्म DNA आपण म्हणू शकतो, एक कौटुंबिक DNA असं म्हणू शकतो, तसा तो होता. आणि सर्वजणच कर्मयोगी होती. मुळात मला असं वाटतं की त्यांच्याकडनं शिकण्यासारखी एक माझी महत्त्वाची गोष्ट मला असं वाटलं की साधं राहावं लागतं, तरच आपले उच्च विचार लोकांपर्यंत थेट पोहोचू शकतात. आणि ते मी त्यांच्याकडून शिकले. म्हणजे 1 चप्पलचा जोड आणि 2 शर्ट, कोट्यवधी रुपये असलेल्या माणसांकडनं आम्ही हे शिकलो.
जाताना सायकल येताना सायकल, रस्त्यात कुठे खायचं नाही. म्हणजे माझे मोठे काका, आबा काका, त्यांनी तर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती सामाजिक कार्य केलं. त्यांना मी माझं देव म्हणते किंवा माझे ब्रँड म्हणजे मला त्यांच्याकडे बघून खूप शिकावंसं वाटतं, असं शिकावंसं वाटलं आणि मी त्याप्रमाणे केलं. दुसरी माझी आई, की जी म्हणजे खरोखरच लोकांसाठी म्हणजे झटून मरणं म्हणजे काय असं तिच्याकडून मी शिकायला. आणि माझी काकू म्हणा किंवा अजूनही सर्वजण, इव्हन विमल काकू म्हणजे तुझ्या सासूबाई, तिच्याकडनं मी धडाडी शिकले. जे तिला नेहमी ना सर्दी व्हायची, पण तिला पोहायला आवडायचं. तुला माहित नसेल, रामदादाला माहित असेल कदाचित. पण ती न चुकता विहिरीत उडी टाकायची आणि नंतर शिव्या खायची. म्हणजे शिव्या इन द सेन्स गोडातल्या शिव्या. किंवा माझे काका आणि काकू होते, म्हणजे आता रजन आत्या बसले, त्यांचे आई वडील त्या काळामध्ये ब्रिज खेळायचे आणि हे खेळायचे बॅडमिंटन. 9 वारी साडी, काचा बिचा मारून. म्हणजे जे पाहिजे ते आपण करू शकतो. ती धडाडी पाहिजे, तो प्रामाणिकपणा पाहिजे, ती तळमळ पाहिजे आणि लोकांसाठी जगण्याची वृत्ती पाहिजे. आणि त्याचबरोबर आपली राहणी साधी पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपण लोकांशी जोडले जातो. नाहीतर मग लोक म्हणतात हा ह्याच्यासारखं आपल्याला होता येणार नाही. म्हणजे देव नको, आपण माणूस आहोत ह्याची जाणीव पूर्णतः ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. मी रिखब चोरडिया, धरमचंदजी चोरडियांचा मुलगा. किरीट सोमय्या यांचे खूप चांगले मित्र, तर त्यामुळे जसं तू आशुतोष म्हटला तसं मी पण 3 महिने मेधाताईकडे राहिलो. त्यावेळेला केमिस्ट्री शिकायचो आणि 11वी-12वीच्या तयारी करता आणि ताईकडनंच केमिस्ट्री शिकलो. तर बेसिकली मी ताईची एक पर्सनल साईड सांगू इच्छितो की पप्पा जेव्हा राजकारणात होते तेव्हा तर सगळेच लोक ॲक्टिव्ह असतात. मी तोही बघितलं की नंतर इनॲक्टिव्ह झाल्यानंतर बरेच लोक साईड लाईन होतात किंवा ते नंतर कॉन्टॅक्ट करत नाही किंवा कनेक्ट ठेवत नाही. पण मेधाताईबद्दल माझा हा अनुभव आहे, ती नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहिली. माझं लग्न असो किंवा कुठलीही गोष्ट असो, ती नेहमी कॉन्टॅक्ट आणि कनेक्ट तिने नेहमी जोपासला. दिस इज द पॉझिटिव्ह साईड ऑफ मेधाताई. थँक्यू. नमस्कार मेधाताई आणि आशुतोषजी, तुम्ही हा कार्यक्रम करून आम्हाला सनसिटी वासियांना एक खूप छान अनुभव दिलात. मेधाताई, तुझ्या या सगळ्या लेखन प्रवासात काही क्षणांकरता का होईना पण मी थोडासा साक्षीदार आहे आणि तू खूपच परफेक्शनिस्ट आहेस. तू एखादा छोटासा संदर्भ किंवा एखाद्या छोट्याशा वाक्याचे आवश्यक असणारे प्रतिशब्द याच्यासाठी किती मेहनत घेतेस आणि प्रत्येक पैलू हा घासून पुसून लख्ख करून निर्दोषच असला पाहिजे याच्यासाठी किती कष्ट करतेस हे मी स्वतः बघितलं आहे. आणि आमच्यासारख्या समाज माध्यमांवरच्या फेसबुक पंडितांसाठी तुझ्याबरोबर थोडंसं का होईना पण काम करणं हा खूप मोलाचा आणि महत्त्वाचा अनुभव होता असं मला म्हणावं लागेल. मेधाताई, तू खूप समृद्ध जीवन जगली आहेस. 50-60 वर्षापूर्वीचं माणगाव, चौल इथला खेड्याचा भाग ते अगदी पार लखलखता संसद भवनाच्या आजूबाजूचा दिल्लीचा परिसर असा खूप मोठा पल्ला तू गाठला आहेस. आणि मला असं वाटतं की त्यातला जो दिल्लीची जी अत्यंत उत्तुंग अशी व्यक्तिमत्व आहेत, अरुणजींसारखा किंवा सुषमा स्वराज किंवा आपल्या महाजन मॅडम यांच्याबद्दल तू खूप लिहिलं आहेस. पण व्यक्ती आणि वल्ली जसं पुलंनी लिहिलं तसं आपल्या माणगाव किंवा आपल्या लहानपणच्या भागामध्ये सुद्धा चितळे मास्तर असतात, हरितात्या असतात, अंतू बर्वा असतो. या सगळ्या अशा जी काही तू व्यक्तिमत्व तुझ्या लहानपणापासून आजपर्यंत तुला अनुभवता आली, अशा काही अप्रकाशित व्यक्तिमत्वांबद्दल तू लिहावंस अशी माझी तुला आग्रही विनंती आहे. धन्यवाद. आम्ही बोलतो. प्रसादजींनी खरंच सांगितलं, त्यांनी माझ्याबरोबर अरुण जेटलींच्या पुस्तकाबद्दल खूपच भरपूर काम केलं आशुतोष. आणि त्यांचं पण ते स्वतः इन्व्हेस्टर कन्सल्टंट असल्यामुळे ते दर शनिवारी फेसबुकमध्ये लिहितात. आणि त्यांचा लिखाणाचा व्यवसाय म्हणजे भयंकर सकास्टिक म्हणजे व्यंगात्मक पद्धतीने लिहितात. तर त्यांचंही खूप प्रसिद्ध आहे त्यांचे पण सदर. तर तुम्ही मला ह्याविषयी विचारलं ते फार चांगलं आहे. तो जरा वेगळा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट मी सांगू शकते, माझं आत्ता सुधारण्याची सप्तपदी म्हणून मी एक लिहिलेलं आहे, ते पण अभिवाचनात्मक आहे, त्याच्यावरही काम चालू आहे. त्याच्यामुळे माझ्या गावामध्ये म्हणजे चौल रेवदंड्यामध्ये मला दिसलेल्या 7 स्त्रिया यांच्यावरती मी लिहिलंय की त्यांनी त्यांच्या पद्धतीने सुधारणेसाठी म्हणजे स्त्रीची सुधारणा हवी यासाठी काय प्रयत्न केले
ते सगळे माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया होत्या आणि माझा वयोगट तेव्हा 3 वर्ष ते 14 वर्ष इतकाच होता. पण त्यावेळेच्या ज्या सगळ्या आठवणी आहेत त्या मी लिहून काढल्यात आणि त्याच्यावर आता काम चालू आहे. त्याचंही आता प्रत्यक्षामध्ये मला असं वाटतं स्टेजवरती पण येऊ शकतं असं वाटतं मला. आणि दुसरं तुम्ही जे म्हणालात ना की व्यक्तिचित्रणं लिहायला पाहिजेत, तर तो निश्चितपणे मी आता ह्याच्यावर विचार करेन, कारण की आता मला बघता बघता 4-5 व्यक्तिमत्व दिसली ह्याच्यामध्ये, तर ती नक्कीच मला लिहिता येतील. एक आमचे आप्पा काका होते, नाना होते, नंतर दादा होते, बरेच लोक असे होते की ज्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व हे फार असं उत्तुंग आहे किंवा म्हणून त्याच्याविषयी विचार न करता एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला प्रसिद्ध केलं. तर असं वेगळेपण त्यांच्यामधलं तो लिहायचा विषय चांगला आहे. त्याच्या मला तुमची मोलाची साथ लाभेलच. धन्यवाद. मी मंजिरी पुणतांबेकर. मी मेधाताई माझी मोठी बहीण आहे, सख्खी मोठी बहीण आहे. माझा प्रश्न ताईला असा आहे की ॲक्च्युली तो अनुषंगाने आला की रिखब जे मगाशी म्हणाला की राजकारणातनं बाजूला एखादा नेता गेला की तो साईड लाईन होतो. पूर्वीच्या काळी असं होत नव्हतं. त्यांची छाप ही एखादा समाजात फिरायला लागला तर त्याच्या बरोबरीने त्याच्या बाजूने काही ना काही नाही 10-15 माणसं तरी आजूबाजूला यायची. आजकाल असं दिसतं की एखादा नेता सत्तेवरनं खाली उतरला तर त्याच्याकडे कोणी बघेलच असंही नाहीये. तर मला असं विचारायचं आहे की ओव्हरऑल हा कशामुळे झालेला आहे, परिणाम म्हण किंवा हा बदल कशामुळे झालाय असं तुला वाटतं, किंवा समाज माध्यमांचा त्याच्यावर काही परिणाम झालेला आहे का, असा माझा प्रश्न आहे. म्हणजे तू खूपच मूलभूत प्रश्न विचारलेला आहेस. हा माणूस आणि माणूस यांच्या संबंधांवर आधारलेला प्रश्न आहे. म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाकडे कसा बघतो ह्याच्यावरती आधारलेला हा प्रश्न आहे. आज माणूस हा दुसऱ्या माणसाकडे बघतो का, हाच मुळात प्रश्न. त्यामुळे तो स्वतःकडेच बघत असतो, सेल्फीमध्येच असतो मोड त्याचा. त्यामुळे तो इतरांकडे बघताना थोडासा, आणि पूर्वी कसं तसं नव्हतं, म्हणजे समाज माध्यमांचा पण फरक पडला असेल. आणि दुसरीकडे दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं ती फ्रिक्वेन्सी आणि त्यांची इंटेन्सिटी, या दोन्ही गोष्टींचा फरक पडला. आधी असं जसं म्हणालं की कौटुंबिक वातावरण होतं, आशुतोषनी पण सांगितलं की एक कौटुंबिक वातावरण होतं. राजकीय पक्षांच्या बाबतीतच होतं असं नाही, हे सर्व प्रसिद्धी ज्यांना मिळते किंवा जे उत्तुंग होतात. अटलजींची एक कविता मला खूप आठवते, ती म्हणजे इतनी ऊंचाई मत दे प्रभू की मैं अपनों से गले न लग सकूं. तर त्याच्यामुळे हे जो जे अंतर आहे ना ते वैचारिकही होतं, स्थितीचं पण अंतर होतं त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातत्याचं पण अंतर होतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की एखादा माणूस सतत भेटला, बोलला किंवा एकमेकांशी त्यांचा हे राहिला तर त्या माणसाचं निकटताही जास्त असू शकते. त्याचप्रमाणे आपली निकटता एखाद्या अशा माणसाशी सुद्धा असू शकते की तो वर्षानुवर्ष आपल्याशी नाही बोलला तरी सुद्धा ते जवळीक आपल्याला ती त्याची भासते, कारण की आपली फ्रिक्वेन्सी त्याची फ्रिक्वेन्सी ही तेवढी एकमेकांशी जोडलेली असते त्या काळात जी आजही असते. पण काही वेळेला ती इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी याचं गणित जर का नाही जमलं तर मग अशा प्रकारचे भाव येतात. आणि शेवटी हे देणं आणि घेणं हे दोन्ही प्रकारचं असतं. म्हणजे मी दिलं, आता इथे कांताताई ओतूरकर बसलेल्या आहेत, त्या म्हणजे माझ्या खूप लहानपणी त्या आणि मी एकत्र, आणीबाणीत आम्ही एकत्र होतो, पण त्या आज माझ्यासाठी आल्या इथपर्यंत, अचानक आल्या. म्हणजे ती जी इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी आमची ती जोडलेली आहे. त्यामुळे मला आजही त्यांना असं वाटतं की मी चटकन जाऊन नमस्कार करावा. तर ते जे सानिध्य आहे, जी इंटेन्सिटी आहे आणि फ्रिक्वेन्सी, सॉरी मी इंग्लिश शब्द वापरते पण मला त्याच्या आत्ता एकदम त्याचे मराठी शब्द सुचत नाहीयेत, म्हणून त्याचं जर का ते समीकरण एकत्र जमलं तरच हे होऊ शकतं. आता राजकीय माणूस इतरांशी वागताना तो जर का प्रोफेशनली वागला असेल तर तेही असेच वागतं. म्हणजे केवळ मी एका माणसाला नाही दोष देऊ शकत, त्या व्यवस्थेचा तो प्रश्न आहे की तुम्ही कसे वागता इतरांशी त्याच्याप्रमाणे. आणि म्हणून जर का चांगला राजकीय नेता व्हायचं असेल तर मला स्वतःला असं वाटतं, म्हणजे आपण ना एक, सॉरी मी हे विषय मोठा आहे म्हणून मी जरा अधिक विस्ताराने उत्तर देते. 2 गोष्टी करायला पाहिजेत. एक तर आपल्या रोज आहे ना टॅली करायला पाहिजे. आपण पैशांची टॅली करतो, माणसांची नाही करत. आज आपल्याला कोणती माणसं भेटली, ती कशासाठी भेटली, त्यांची कामाचा उद्देश काय होता, वैयक्तिक कामासाठी किती भेटली, सामाजिक कामासाठी किती भेटली आणि न कामासाठी किती भेटली,
तेही आपल्याला करायला पाहिजे, ती टॅली करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन अशी पण असते की आपण ज्याप्रमाणे वागतो ना त्याच्यामध्ये एक प्रकारचं जर का आपण म्हणजे एक प्रकारचं पारदर्शकता ठेवली ना तर जास्त आणि म्हणून त्याच्यासाठी ना हर्षू अडवाणी नेहमी म्हणायचे बघा, 2 गोष्टी कधी चुकू नका चांगल्या पॉलिटिकल किंवा ज्याला काम करायचंय, ज्याला मोठं व्हायचंय त्यांनी, म्हणजे करिअर ज्याला बनवायचे त्यांनी, फक्त पॉलिटिकल्स नाही, लग्न आणि मरण ह्या दोन्ही गोष्टी चुकवू नका. त्यामुळे माणूस लक्षात राहतो. तर ते आपण करतो का नाही ते बघा, त्याच्यावर अवलंबून असतं. शेवटचा कोण घेणार? वा. नमस्कार, मी शिशिर पुणतांबेकर. प्रश्न माझा असा आहे की आजकालची नवीन पिढी वाचत नाही अशी खूप तक्रार आहे सर्वांची. आणि वाचलं तरी ते सोशल मीडियावर थोडंसं अगदी शॉर्ट त्यांना वाचायचं असतं. इमोजीची भाषा बोलतात, हाय ब्रो, हाय सिस वगैरे अशा प्रकारची. आणि बऱ्याच वेळा मोठे मोठे पोस्ट नाही वाचत. म्हणजे मला परवा व्हॉट्सअपवर एक असा मेसेज आला की मोठी पोस्ट वाचायचे 70 रुपये पडतील अशी कॉमेंट एकाने दिली. म्हणजे तो अशोक सराफचा जो एक विनोद आहे बनवीतला. सो मला असं विचारायचं की त्यांच्या कंटेम्पररी भाषेत, त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या अँगलनी असा विचार करून काही लिहायचा पुढे विचार आहे का? थँक्यू. शिशिर, तुमच्या प्रश्नात 3 मुद्दे लपलेले आहेत असं मला वाटतं. एक तर म्हणजे मुलं वाचत नाहीत, ह्याच्याबद्दल माझा आक्षेप आहे. मुलांना आवडतं ते मुलं वाचतात. आणि जर का आपणच त्याच्यासाठी कारणीभूत असू शकतो कदाचित. जर का आई वडिलांनी टीव्ही मध्ये बसून एकत्र वेळ घालवता की नाही तुम्ही, मग आई पण वाचते, वडील पण वाचतात, आजी पण वाचते, आजोबा पण वाचतात आणि मुलगा पण वाचतो, असं चित्र किती क्षण आपल्याकडे मिळतं बघा. त्याच्यामुळे तो एक भाग आहे. मुलं वाचतात, त्यांना हवं ते वाचतात. आता त्यांची जी कॉन्टेम्पररी भाषा आहे त्याच्यामध्ये ती भाषा नेहमी, आणि हा जनरेशन गॅपचा फरक आहे. भाषा हा सुद्धा एक जनरेशन गॅप दाखवणारा एक फरक आहे. म्हणजे आपण जी भाषा बोलतो, आता माझे आजोबा कधी टेबल म्हणायचे नाहीत, मेजच म्हणायचे, पण आता आपण टेबल म्हणतो, बरोबर ना. म्हणजे तो भाषेचा पगडा त्याच्यावरती पडणार. आता जीवन एवढं गतीने पुढे चाललंय की सिस्टर मिळा. आता टुमॉरो, मी कधीच टुमॉरो हा शब्द लिहित नाही, टुमॉरो किंवा जे काय असेल ते, बरोबर की नाही. प्लीज, आपण किती वेळा प्लीज लिहितो. ओकेचा फुल फॉर्म सांगा, असे प्रश्न आले तर ते आपण कधी कधी तर कन्सोलिडेटेड करून किंवा एकत्र करून नेहमी लिहितो. आणि ती भाषा आपल्याला यायलाच पाहिजे. पण मला ती येत नाही फारशी, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती नाही लिहू शकत. खरंय. इतका हा मस्त खरं तर सगळा सोहळा चालू आहे. आता मी इथे प्रेक्षकांमध्ये बसलोय. एक मुद्दाम मला सांगायचं आहे सगळ्यांना की आज माझ्या पायाला खरं लागलंय, गुडघ्याला लागलंय, टोला लागलंय, पण इथे आल्यानंतर काय म्हणतात, वेदना हरण व्हावा अशा पद्धतीचा हा सगळा अनुभव होता. मेधामावशी तो उत्तम बोलली, आपण सगळ्यांनी आता ऐकलं. आणि हा माझ्या बरोबर सगळा प्रेक्षक वर्ग जो मुळात आहे तो देखील अतिशय उत्साही आहे आणि त्यांना अजून खूप प्रश्न विचारायचे, पण वेळेचं बंधन आहे. एक मला मुद्दाम फ्रेममध्ये घ्यावीशी वाटते माझी धर्मपत्नी डॉक्टर मानसी जावडेकर. मानसी ही तुम्हाला सगळ्यांना थोडी ऐकून माहिती असते, बुकब्रोचा ती एक महत्त्वाचा कणा आहे. आज कोणीच आमच्याबरोबर माझ्या टीममधलं नाही आहे आणि माझी बायको येऊन हे सगळं बाकी हँडल करते. त्यामुळे मानसी, तुझेही पब्लिकली आभार मुद्दाम मानतोय, ते फार महत्त्वाचे असतात मानणं सगळ्या ह्याच्यात. आणि सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो.